ऐ जिंदगी गले लगा ले, ऐ जिंदगी गले लगा ले, हमने भी तेरे हर एक गम को गले से लगाया है ना। ऐ जिंदगी गले लगा ले, क्या बात है। ओ गले लगा ले, ओ गले लगा ले, हमने जमाने से चुपके बहाने से पलकों के पर्दे में घर भर लिया। लाजून हासणे हासून हे पाणी मी ओळखून आहे सारे तुझे बहार। जाणे माझे जीवन गाणे गाणे वाजवायचं। खरंच खरंच तर ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये, ह्या सगळ्या प्रवासात मला गाण्याची अजिबात आवड नव्हती। एक ऑप्शन असते की अरे हा कुठे गेला घर सोडून वगैरे। तिने लगेच तिला क्लिक झालं की हा आपल्या मैदानात, शाळेच्या मैदानात गेला असणार। छडी वगैरे काठी वगैरे घेऊन आली आणि मैदानाच्या गेट मधून आत येताना मी तिला बघितलं। माझे मित्र म्हणाले तिने तो लग गई। मला आधी अहोजाव करू नका, कारण पराग दादा म्हटल्यावर मी येस येस मला पण अरे तुरेच केलेलं। नचिकेत ओके, तर नचिकेत मला काय विचारायचं तुला की आत्ता सांगताना की मी जिंगल्स काहीतरी मिक्स करायचो। हो, समजा एक जिंगल होती की जब घर की रौनक बढ़ानी हो, दीवारों को जब सजाना, ही तेव्हाची जिंगल ऍड करत नाही पण तरी सुद्धा तेव्हा खूप लहान होतो बेसिकली। आणि शाळेत आता धाराधाराची जी ऍड तेव्हा होती, धारा शुद्ध धारा ही ऍड होती तेवढी। तर नेरोलॅकच्या ऍड वर मी उगाच एक खायचे डबे असायचे ते वाजवायचो। या जगण्या शतदा प्रेम करावे, क्या बात, शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे। हे फार आवडतं। गुनगुनाने की वजह तुम हो, जिया जाए ना जाए ना जाए ना और पिया रे, जिया जाए ना जाए ना जाए ना और पिया रे, पिया रे, पिया रे। स्वय श्री राम प्रभु ऐकते माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे गाणे, व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे, वाट दिसो अथवा न दिसू दे, गात पुढे मज जाणी। हाडूकरला मला फॉर्च्युनेटली मला 10th ला म्हणजे पूर्ण मराठी आणि असं थोडं वाटतं। पार्ले टिळकचं बॅकग्राऊंड वगैरे सगळं ग्रेट ग्रेट। तर फॉर्च्युनेटली फार अभ्यास न करून देखील मला 79% तेव्हा 2004-05 ला छान मिळाले। छान। आणि डहाणूकरला माझं पहिल्या लिस्टला नाव लागलं म्हणजे माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे गाणे, व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे, वाट दिसो अथवा न दिसू दे, गात पुढे मज जाणे।
जाणी माझे जीवन गाणी गाणी. ही 2-3 गाणीच मला यायची. म्हणजे ऍक्च्युली ज्याला गाण्यात करिअर करायचंय त्याला स्टॉक फार महत्वाचं. 11वीतच असल्यामुळे मला ही 2-3 मोजकी गाणी यायची. आणि त्या 2-3 मोजक्या गाण्यांच्या आधारे मी काय करायचो, न्यूजपेपर मध्ये छोटे छोटे गाण्यांच्या स्पर्धांचे कॉलम्स यायचे. भांडुपला एखादी स्पर्धा असेल, त्याचं प्रवेशिका मूल्य 101 रुपये आहे आणि पहिलं पारितोषिक 1001. तिथून मी माझ्या कमाईचं साधन मी ह्या 11वीत सुरू केलं. तो तर इनफॅक्ट एकदम डेंजरस माझ्यासाठी हेक्टिक काळ असा होता, कारण 8 तास नोकरी, संध्याकाळी कार्यक्रम असायचे. दीनानाथला असेल तर दीनानाथची बॅग मी सकाळी ऑफिसला पॅक करून, इस्त्रीचे कपडे, माझा टॅब, माझा चार्जर, माझ्या गाण्यांची लिस्ट, त्याचा अभ्यास अगोदरच करून संध्याकाळी रवींद्रला असेल, कधी प्रबोधनला असेल, कधी यशवंतला असेल, कधी शिवाजी मंदिरला असेल, तर ती बॅग घेऊन कार्यक्रम करायचा. नेक्स्ट डे परत ऑफिस. त्यात दौरे असतील तर आणखीन अवघड. म्हणजे पहाटे लँड होऊन मला आठवते माझा 2015 साली कुवेतला कार्यक्रम, पहिली इंटरनॅशनल टूर माझी होती. तर किंवा त्याचबरोबर चाळ म्हटल्यावर पब्लिक टॉयलेट आले. बरोबर. तिथे तसं तिथे आमच्या चाळीत पब्लिक टॉयलेट्स होते. एव्हरीथिंग. आमच्या घरी शौचालय नव्हतं. 2014ला एका दिवाळी पहाट कार्यक्रमात तिने मला ऐकलं. आणि तेव्हा ती आर्किटेक्चर करत होती भारतीय विद्यापीठ खारघरला. ओके. आणि तेव्हा कॉलेजमध्ये फेस्ट असतात, फेस्टिवल असतात कॉलेजमध्ये. तेव्हा तिचा मला मेसेज आला की आमच्या कॉलेजमध्ये एक फेस्ट आहे, तर तू गेस्ट म्हणून येशील का, किंवा म्युझिक कॉम्पिटिशनला जज म्हणून येशील कॉलेज स्टुडंट्स. आणि अनफॉर्च्युनेटली शी फेल इल. म्हणजे तिला तब्येत जरा बिघडलेली, काही ताप आलेला, सर्दी खूप. आपला लेख केला तर आय was blessed with twin baby boys with everyone's blessings. आशीर्वादाने मला जुळे मुलगे झाले. सो नाईस. किंवा अजूनही मी क्रिकेट पण खेळतो मित्रांबरोबर. ते खूप चांगलं आहे. हो, खरं आहे ना पूजा. हॉबी. सगळ्यात आवडता स्पोर्ट म्हणजे फुटबॉल. याचं कारण माझ्याकडे एक छोटीशी आठवण आहे. प्लीज. की 2016ला मी गेलेलो ॲम्स्टरडॅमला कार्यक्रमासाठी. युरोपियन मराठी संमेलन दर 2 वर्षांनी युरोपमध्ये होतं. दर 2 वर्षांनी ते वेगवेगळे व्यक्ती आणि वल्लीच होतं. येस, मला आता प्रकर्षाने आठवतं. ओके. तर कार्यक्रम झाल्यावर प्रत्येकाने ठरवलं की युरोपमध्ये आलोय म्हटल्यावर आम्हाला विजा पण, मला 2 वर्षांचा विजा मिळालेला. बरोबर. आणि युरोपमध्ये आलोय म्हटल्यावर रिटर्न तिकीट सगळ्यांनी मी तर खूप लहान होतो. ही सगळी दिग्गज मंडळी येतो, महेश मांजरेकरजी वगैरे, त्यांच्याबरोबर इंटरनॅशनल टूर करायला मिळणं ही माझ्यासाठी 25व्या वर्षी मोठीच गोष्ट आहे. आणि माझं फुटबॉल प्रेम म्हणजे खूप, म्हणजे वेड्यासारखं फुटबॉल बघायचं. म्हणजे रात्री 2:30 ते 4:30 वगैरे मॅचेस बघून परत सकाळी 9 वाजता ऑफिस मधून रात्री कार्यक्रम करायचा. आणि मी मोठा फॅन होतो तेव्हा मेसीचा. ओके. आणि म्हटलं हॉलंडला जातोय आणि माझी आवडती टीम बार्सेलोना. हो. तर काय करावं, सगळे स्वित्झर्लंडला जाते. तर त्याच्या प्राईम मध्ये खेळताना बघूया. तर मी घरी सांगितलं की मी चाललोय बार्सेलोना. रिसेंटली एक किस्सा घडल्यामुळे आठवतं. 1 जून 2025, मला थोड्याशा तारखा लक्षात राहतात. एक पाऊस गाण्याचा कार्यक्रम आम्ही अलिबागला केला होता. ओके. आणि गाण्यांचा कार्यक्रम झाल्यावर एक ज्येष्ठ नागरिक, सिनियर सिटीजन आले आणि त्यांनी चिठ्ठी लिहून दिली मला की तुमचं गाणं ऐकून मी अक्षरशः ऑडियन्स मध्ये बसून नुसता रडत होतो. मला तुमचं गाणं इतकं भावलं, इतकं आवडलं की मी माझ्या जुन्या त्या आठवणींमध्ये रमलो. पण ते बरेचदा असं खेळीमेळीने निभावून न्यायची काय म्हणतो प्रेझेन्स ऑफ माइंड कलाकाराकडे असणं फार गरजेचं आहे. मी आता मॉलदीव्सला गेलेलो, आता आठवलं किस्सा म्हणून म्हणतो. मी आता गेलेलो मॉलदीव्सला मागच्या वर्षी जून महिन्यात. तर आमचे इकडचेच एक म्युझिशियन आहेत अनिल करंजावकर, रिदमिस्ट आहेत, सिनियर रिदमिस्ट. त्यांच्या ओळखीतून तो कार्यक्रम मिळाला. आणि ते त्यांचे शब्द मोहम्मद बजरंगी भाईजान. अच्छा. दोज आर इस्लामिक पीपल. एक्झॅक्टली. ऑडियन्स सगळ्या बोरख्यांमधल्या ज्या काही तिकडच्या महिला होत्या, तिकडचे जे मासेमारी करणारे, मध्ये वाळू होती, म्हणजे बेटावर कार्यक्रम होता समुद्र किनारी. आणि मध्ये नाचायला ते ठेवलेलं जागा सोडतात, वाळूवर नाचायचं ज्यांना होळी आले ते. आतापर्यंत आपला हा इंटरव्ह्यू इज गोइंग इन अ डिफरंट बोर्ड वरती खूप काही गोष्टी, किस्से सांगितले. पहिली गोष्ट, राग येतो का? माझा चिकेतला राग येतो का? हो, येतो. फ्रेंड सर्कल फार क्लोज
क्लोज आणि क्लोज्ड क्लोजने. हा असं आहे. तर माझा एक खूप जवळचा मित्र म्हणजे स्वराधीश भरत बळवल्ली. ओके. तुम्ही नाव माहिती असेल. आम्ही दोघे डहाणूकरचे बॅचमेट्स. म्हणजे त्याला अख्खं जग अवजाव करतं, पण मी अजूनही त्याला अरेतुरे करतो, कारण आमच्यात मित्र मैत्रीचं एक वेगळं नातं आहे. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायणा. क्या बात आहे. गोविंद गोपाल हरी नारायणा गोविंद गोपाल हरी नारायणा. स्वय श्रीराम प्रभू ऐकती स्वय श्रीराम प्रभू ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती. आमचे पराग दादा यांच्या दी एपीएन पॉडकास्ट शो मध्ये माझी एक छानशी कथा, एक कहाणी घेऊन येतोय. तर हा एपिसोड तुम्ही नक्की बघा आणि दी एपीएन पॉडकास्ट शो ह्या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला एपिसोड बघता येईल. आवर्जून सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. येस. त्याचबरोबर मला सांगायला आवडेल की ह्या गप्पा टप्पांच्या या सेशन मध्ये खूप काही मजेदार किस्से तर आहेच, पण त्याचबरोबर मी अनेकशा अशा माझ्या आवडत्या गाण्यांच्या काही ओळी इथे म्हटल्या आहेत, त्याची झलक दिली आहे. तर त्याचा देखील सगळ्या रसिक प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावा ही सगळ्यांना नम्र विनंती. नमस्कार मित्रांनो. तर आजच्या ह्या पॉडकास्टमध्ये मी पराग नेसरेकर तुमचा सगळ्यांचं स्वागत करतो द एपीएन पॉडकास्ट शो. तुम्हाला माहिती आहे की लास्ट जो काही एपिसोड झाले त्याचा रिस्पॉन्स एवढा छान आला की आय एम रिअली ब्लेस्ड आणि थँक्यू सो मच. थँक्यू हा छोटा शब्द आहे, पण तरी सुद्धा ते सांगितल्याशिवाय मी कम्प्लीट पुढे जाऊ शकत नाही, म्हणून आणि तुमचे आभार मानतो. तर तसंच आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्याला जे लाभलेले गेस्ट आहेत, गेस्ट सेलिब्रिटी आहेत, ते एक युनिक पर्सनॅलिटी आहे. आणि हे एवढं कशासाठी सांगतोय तर पहिली गोष्ट, असे सगळे फेवरेट आहेत, पण ते माझे खूप फेवरेट आहेत एवढ्यासाठी की त्यांना आम्ही दिवाळी पार्टमध्ये पाहतो, तुम्ही पण पाहता. त्यांना तुम्ही म्हणजे आजच्या त्यांची ओळख करून द्यायची गरज लागणार नाही तुम्हाला एकदा समजल्यानंतर. पण ते एवढे सुंदर गायक आहेत. तुम्ही बघा कुठल्याही दिवाळी पार्टमध्ये त्यांचं नाव निश्चित कॉमन असणारच, किंवा आणखीन कार्यक्रमांमध्ये, मराठी कार्यक्रमांमध्ये त्यांची गाण्याची जी शैली आहे ती सगळ्या जॉनरची गाणी म्हणतात. ते दुसरी गोष्ट, नुसतं मराठी गाणी नाही म्हणत, ते हिंदी गाणी सुद्धा म्हणतात. आणि एवढी उत्कृष्ट की आम्ही सुद्धा असे ऐकायला लागलो की असे मान डोलायला लागते. सो मी जास्ती वेळ न दवडता त्यांचं स्वागत करतो. आणि कोण आहेत तर ते आहेत नचिकेत देसाई. नचिकेत, थँक्यू सो मच सो मच सो मच सो मच. आणि आपल्या पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल, वेळात वेळ काढून. आय नो की आता टाइम दिवाळीचा जवळ आलेलो आहे, पण आणि खूप बिझी शेड्यूल आहे. नाही, तुम्ही थँक्यू म्हणू नका, कारण मला वाटतं निर्मल लाईफस्टाईल मध्ये जेव्हा बिफोर कोविड दिवाळी पहाट झाल्यानंतर मला वाटतं आज आपला इतकी वर्ष टच मध्ये राहून देखील आज आपला भेटण्याचा योग येतोय. हो. सो इवन आय एम हॅपी. मलाही फार आनंद आहे ह्याचा. छान काम करताय. म्हणजे सगळेच माझे कलाकार मित्र तुमच्या दी एपीएन पॉडकास्ट शो वर येऊन गेलेत. आणि मला देखील येता आलं, त्याबद्दल मी तुम्हाला थँक्यू. आणि मी खूप काही प्रश्न काढलेले आहेत आणि आज आम्हाला गाणी पण ऐकायची आहेत. आता हा काही गाण्याचा कार्यक्रम नाहीये, हा पॉडकास्ट आहे. पण तरी सुद्धा माझी अशी इच्छा आहे की आम्ही जे काही म्हणजे सगळ्यांनी ऐकलेलं आहे तुमची गाणी, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट की आज आपण बघूया की तुम्हाला पर्सनली आमच्या एपीएन पॉडकास्ट शोची जी फॅमिली आहे मोठी, तर त्या फॅमिलीला मी इंट्रोड्यूस नाही, मी एक्सटेंडेड फॅमिली म्हणतो. आणि तुम्ही सुद्धा आमच्या फॅमिलीमध्ये दिल खुलास गप्पा मारा अशी माझी इच्छा आहे.
तर आपण सुरू करूया पॉडकास्टला. येस. यायला काही त्रास वगैरे? व्हेरी हंबल आणि पोलाइट. मला म्हणजे हे अनेक कलाकारांचं हे मत असेलच, पण मला असं वाटतं की आम्ही कलाकार जे काही आहोत ते फक्त जो श्रोतागण आहे, प्रेक्षक आहेत, त्यांच्यामुळे आहोत, त्यांच्या आशीर्वादांमुळे आहोत. त्यामुळे आणि मला बेसिकली अनेक लोकांबरोबर म्हणजे ओळखीचे असतील, अनोळखी असतील, आपण ज्यांना स्ट्रेंजर्स म्हणतो, म्हणजे एखाद्या पेट्रोल पंपवर जाऊन पेट्रोल भरायचं असेल तरी त्या माणसावर उगाच गप्पा मारायच्या, किंवा एखाद्या चहाच्या टपरीवर चहा घेत असू तर त्या चहावाल्याशी गप्पा मारायच्या. ओके. त्यामुळे मला इन जनरलच गप्पा मारायला फार आवडतात आणि असं हातात काहीतरी राखून ठेवून गप्पा मारणं मला जमत नाही. मी तसाही दिलखुलास माणूस आहे आणि आय एम एन आउटगोईंग पर्सन. फक्त एका काही प्रमाणात मी म्हणेन मी रिझर्व्ड पण आहे, पण त्या सर्कलमध्ये जर का तुमची एंट्री झाली मग मी म्हणजे थोडंसं माझं पण नेचर असंच, म्हणजे इंट्रोवर्ट, पण एकदा ओळख झाली की आपण मग आणि मी अनुभवले ते. सो नाईस. मी पूजानी आणि आमच्या सगळ्या मंडळींनी. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की वेन डिड यू फर्स्ट रिअलाइज की येस मला गाणं पूर्ण संगीतामध्ये पूर्ण झोकून द्यायचंय? म्हणजे तुम्हाला कधी जाणवलं की हो संगीताचं माझं खरं क्षेत्र आहे? बिकॉज मला माझ्या नॉलेज प्रमाणे यू आर अ बीकॉम स्टुडंट. करेक्ट. म्हणजे आम्ही कुठे चुकलो तर सांगा. मी बीकॉम स्टुडंट आहे आणि बरं झालं मी बीकॉमच्या पुढे जाऊन काही केलंच नाही, कारण मला जमलंही नसतं. ओके. कारण मुळात अभ्यासाची आवड नाही. ओके. अभ्यासात अजिबात ब्राईट नाही आणि संगीताची आवड मला कशी लागली त्या म्हणण्यापेक्षा मी थोडं अगोदर जाईन अजून. येस, इथून सुरू. तर तुम्हाला हे संगीताचं तुम्ही पूर्ण संगीतामध्ये झोकून द्यायचं हे तुम्हाला कधी कळलं म्हणा किंवा तुम्ही ठरवलं, सांगू शकाल का? दोन गोष्टी आहेत. एक तर मला देखील ते कळलं, पण त्या अगोदर माझ्या आईमुळे मी या क्षेत्रात कुठेतरी येऊ शकलो असं मला वाटतं. ओके. म्हणजे मला माहितीये की तुम्ही या मुद्द्यावर पुढे यालच की घरातच गाणं आहे. पण आम्हाला म्हणजे माझ्या आईला किंवा माझ्या बाबांना, माझ्या काकांना असं कधीच घरी एक असं वातावरण नव्हतं की घरात 24 तास गाणं आहे. कारण बेसिकली माझी सुरुवात झाली वनरूम किचन मधून. कौलारू घर. आमची चाळ अजूनही गोरेगावात आहे. तो प्रवास देखील मी पुढे सांगेन. बॉर्न अँड ब्रॉट अप इन गोरेगाव. माझा जन्म गोरेगावचा, शाळा गोरेगावची. कॉलेज माझं ML डहाणूकर विलेपार्लेचं, जिथून आपला बीकॉमचा विषय. राईट. तर घरात अजिबातच गाण्याचं काही असं वातावरण नाही म्हणता येणार. पण जेव्हा टेलिव्हिजनवर आमच्याकडे तो BPLचा एक तो बॉक्सवाला जो टीव्ही असायचा मागे, त्याच्यावर काही जिंगल्स लागायच्या किंवा काही ऍड्स लागायच्या. त्या ऍड्स बघून मी उगाच काहीतरी वाजवायचो किंवा मी 2 जिंगल्स रिलेट करायचो. कुठल्या इयरला, म्हणजे काय वय होतं तुमचं त्यावेळेला? मी आय गेस एक तिसरीत वगैरे असेल. ओके. तर मी 2 जिंगल्स रिलेट करायचो की आई ही बघ ना, ही जिंगल ह्या जिंगल सारखी वाटते किंवा ह्या जिंगलचा रिदम असा आहे. ओके. किंवा हे गाणं असं वाटतंय तसं वाटतंय. मग माझ्या आईला वाटलं की, आणि आय वॉज नॉट सिरियस, मी काय संगीतात मला करिअर करायचंय किंवा माझे पणजोबा. मी तेच म्हणणार होतो की मी ते बोललो नाही अगोदर, पण तुमचे पणजोबा म्हणजे एवढे मोठे संगीतकार वसंत देसाई. मित्रांनो, वसंत देसाई नाव माहितीये ना? बापरे, काय गाणी जबरदस्त त्यांची आहेत. म्हणजे तो उल्लेख मला अगोदर करायला पाहिजे होता, पण तरी म्हणून मी विचारलं की घरात पणजोबा तर एवढे मोठे संगीतकार आणि गाणी, तर त्याचं काही असर म्हणजे? मला माझे आजोबा पुसटशी आठवतात, कारण माझा जन्म 89चा आहे. त्यानंतर एक 2-3 वर्षात त्यांना हार्ट इश्यूमुळे ते एक्सपायर झाले. ओके. आणि पणजोबा माझे एक्सपायर झाले 1975 मध्ये. ओके. सो 14 वर्षांनंतर माझा जन्म झाला. त्यामुळे तो एरा अनफॉर्च्युनेटली मी तो काळ बघू शकलो नाही. ओके. आणि घरात संगीताचं तितकं वातावरण नव्हतं. ओके. आणि जेव्हा आईला हे कळलं की ह्याच्यात काहीतरी आहे, एक छोटासा काहीतरी एक ऍस्पेक्ट आहे. ओके. तर मग तिने सांगितले की ह्याला गाण्याच्या क्लासला टाकूया. एक आपल्या
मराठी किंवा एक मिडल क्लास फॅमिलीमध्ये क्लास बरोबर क्लास मध्ये गेले की क्लासला, कराटेच्या क्लासला, गाण्याच्या क्लासला आणि डान्सच्या क्लासला टाकूया. त्यामुळे क्लासला टाकतात. आमच्याकडे विपुल कुर्लेकर म्हणून एक गुरुजी होते. ओके. त्यांच्याकडे मी गाणं शिकायला सुरुवात केली. म्हणजे तिथे आणि ग्रुपमध्ये ते शिकवायचे, कारण त्यांच्याकडे खूप स्टुडंट असायचे. आणि तिथून माझी थोडी थोडी सुरुवात झाली. पण नंतर भांडुरंगवाडी, जिथे मी आता राहतो, म्हणजे माझ्या जुन्या चाळीपासून अगदी जवळ, वसंत सामंत म्हणून एक गुरुजी होते. त्यांच्याकडे मी जायचो. पण तिकडे मला भलतंच क्रेज लागला हार्मोनियम वाजवायचं. म्हणजे ते मला गाणं शिकवायचे आणि मी फक्त हार्मोनियमच वाजवत बसायचो. ते मला ओरडायचे, अरे तू गाणं शिकायला आलायस की हार्मोनियम वाजवायला आलाय? ओके. गाणं शिकायला आलोय, पण आवडते हार्मोनियम वाजवायला. ओके. तिथून पुढे गेल्यावर ते देखील आजोबा, म्हणजे सामंत गुरुजी, त्यांचं वय देखील खूप होतं. ओके. मग अशी बातमी आम्हाला कळली की विपुल कुर्लेकर, वसंत सामंत यांच्यानंतर पंडित मनोहर चिमुटे गोरेगावला येऊन गाणं शिकवायचे विरारवरनं. मग त्यांच्याकडे मी जायला सुरुवात केली. तेव्हा माझं थोडंसं एक अपग्रेडेड शिकणं आपण म्हणतो, किंवा ज्या शिकण्याला थोडंसं कणभर डिसिप्लिन, शाळेतल्या मुलाकडून किती डिसिप्लिनची अपेक्षा आहे. बरोबर. आणि त्यांच्याकडे मी थोडंसं क्लासिकल शिकायला सुरुवात केली. पण त्यांच्या गुडघ्याचा इश्यू झाल्यामुळे मग त्यांनी गोरेगावला येणं बंद केलं. ओके. आणि माझे नंतरचे गुरुजी, ज्यांच्याकडे मी गाण्याचा खरा अभ्यासक्रम किंवा गुरुकुल पद्धतीने गाणं शिकणं काय म्हणतो, किंवा गाण्याची साधना काय म्हणते, ते म्हणजे पंडित राजा काळे, पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे पट्टे शिष्य. त्यांच्याकडे मी क्लासिकलचं. पण हे गोरेगावलाच. माझे ग्रह चांगले की मला सगळे माझे गोरेगाव आहेत ते माझ्या जवळपास खूप छान लागले, सगळ्यांच्या आशीर्वादामुळे. त्यामुळे त्यांच्याकडे मी अनेकदा काही दिवस राहून देखील मला शिकता आलं. म्हणजे गुरुकुल पद्धतीचं शिक्षण कसं असतं. ओके. तर क्लासिकलचा जो बेस आहे तो माझा अशा पद्धतीने पंडित राजा काळे यांच्याकडे, गुरुजींकडे तो पक्का झाला. म्हणजे तिथे सुरू झाला. तरी आणि ह्या सगळं क्लासिकल तुम्ही शिकत होता? मी फक्त क्लासिकल शिकलो, कारण माझं असं वैयक्तिक मत आहे की तुम्हाला कुठल्याही फील्डमध्ये जर का करिअर करायचं असेल, तरी देखील तुम्हाला आपल्या भारतीय संगीताचा जो पाया आहे, विच इज क्लासिकल म्युझिक, ते शिकणं गरजेचं आहे. सो नाईस. कारण तुम्ही डिरेक्टली जर का लाईट शिकायला लागला तर मग तुमचा पाया कुठेतरी डळमळीत असतो. आणि लाईट म्युझिकमध्ये देखील तुम्हाला क्लासिकलच्या अडचणी ह्या येतातच. लाईट म्युझिकमध्ये, गाण्यांमध्ये बारीक बारीक हरकती असतात, ताना असतात, त्या क्लासिकल मधूनच तुम्हाला शिकता येईल. खरंच. तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये, ह्या सगळ्या प्रवासात मला गाण्याची अजिबात आवड नव्हती. मला फक्त माझ्या आईने सांगितलं म्हणून मी गाणं शिकत होतो. ओके. आणि ह्या सगळ्या प्रवासात मला प्रचंड स्पोर्ट्सची आणि खेळण्याची प्रचंड आवड. मी घरी खोटं बोलून गाण्याचे क्लासेस मिस करायचो. ग्राउंडवर क्रिकेट खेळायला जायचो, फुटबॉल खेळायला जायचो. ओके. नंतर एक माझी अशीच एकदा चोरी पकडली गेलेली की माझ्या बरोबर एक मुलगी जी शिकत होती, तिला आईने बघितलं, अगं तू गेली नाहीस आज क्लासला? आज कुठे क्लास आहे म्हणे. अगं पण नचिकेत तर गेलाय क्रिकेट खेळायला. तर माझी आई, आणि मी शाळेत होतो, आईवर वडील टेन्शन असते की अरे हा कुठे गेला घर सोडून वगैरे. तिने लगेच तिला क्लिक झालं की हा आपल्या मैदानात, शाळेच्या मैदानात गेला असणार. ती छडी वगैरे, काठी वगैरे घेऊन आली आणि मैदानाच्या गेट मधून आत येताना मी तिला बघितलं. माझे मित्र म्हणाले तेरी तो लग गई अभी. मग तसाच मी घरी गेलो बेदम. मी खूप मार खाल्लाय आणि आय एम व्हेरी थँकफुल टू हर की तिने मला इतकं मारलंय. म्हणजे मी तर म्हणतो ज्याच्यावरती प्रेम असतं त्यालाच मारतात. तिने माझ्या आईने मला छडीने मारलंय, चपलेने मारलंय. माझ्या आईने पहिल्या माळ्यावरून माझं दप्तर खाली फेकलंय, मला घरात घेतलं नाही. पण आय एम व्हेरी थँकफुल टू हर. कारण आताच्या मुलांना थोडंसं जरी का आई वडिलांनी मारलं तर त्यांचं इगो हर्ट होतं. बरोबर. आणि मग मी पोलिसात जाईन, यू हॅव नो राईट वगैरे असं. खरंच 10वी पर्यंतचं जे शिक्षण आहे ते जबरदस्तीने झालं. पण जबरदस्तीने गाणं शिकत शिकत देखील माझ्या गळ्यावर ते संस्कार होतच होते. आई पण गाणं म्हणत नाही, पण त्यांची हे होतं की गाणं शिकलं पाहिजे, कारण तिला स्पार्क दिसलेला. त्यामुळे आपण म्हणतो ना की जबरदस्तीने केलेली मेहनत देखील मेहनतच असते. खरंच. पण जेव्हा आपण ती मेहनत आवडीने करायला घेतो तेव्हा त्याचं कलेत रूपांतरण होतं. अगदी असं मला वाटतं. मला इथे जस्ट एक बोलायचं की आता थोडा वेळ अगोदर तुम्ही सांगितलं की
मला आधी अहोजाव करू नका, कारण पराग दादा म्हटल्यावर मी येस येस मला पण अरे तुरेच केलेलं please. बरं. ओके सर नचिकेत ओके तर नचिकेत मला काय विचारायचं आहे तुला की आत्ता सांगताना की मी जिंगल्स काहीतरी मिक्स करायचो. हो हे जिंगल्स म्हणजे हिंदी मराठी असं काय होतं की काही टेलिव्हिजन काही आठवतं तेव्हा किंवा मी कशाला म्हणतोय की हा आपला जस्ट धमालवाला पॉडकास्ट आहे तर आठवत असेल किंवा काही कुठलं जिंगल किंवा कुठली जिंगल मी कशाला रिलेट केली आठवत ते माहित नाही पण आता नेरोलॅकची जस्ट एक समजा एक जिंगल होती की जब घर की रौनक बढ़ानी हो दीवारों को जब सजाना नेरोलॅक ही तेव्हाची जिंगल ऍड करत नाही पण तरी सुद्धा तेव्हा खूप लहान होतो बेसिकली आणि शाळेत आता धाराची जी ऍड तेव्हा होती धारा धारा शुद्ध धारा ही ऍड होती तेवढी तर नेरोलॅकच्या ऍडवर मी उगाच जे खायचे डबे असायचे ते वाजवायचो उगाच म्हणजे त्यात असायचं काय तर खारी बिस्किट वगैरे हा म्हणजे तो खाऊ झाला तर असा स्वभाव होता म्हणजे असा स्वभाव होता मग आईला वाटलं की अरे बघू तर काय होतंय पुढे आणि पण युअर ओनली चाइल्ड की ओनली चाइल्ड एक त्याच्यात ट्विस्ट असाही होता की मी सांगितल्याप्रमाणे आमची काही फायनान्शियल परिस्थिती तेव्हा काही इतकी ग्रेट नव्हती की रेग्युलर फीज भरून मला गाणं शिकता येईल पण एका पॉइंट नंतर मग पंडित राजा काळेंकडे मी जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी मला फीज न घेता शिकवायला सुरुवात केली हा त्यांचा मोठेपणा आहे इतक्या मोठ्या व्यक्तीने काहीतरी माझ्यात थोडंसं बघितलं असेल की त्यांनी ही मान्यता दिली माझ्या आईला की तुम्ही त्याला पाठवा फीसची काळजी करू नका. आजकाल असे गुरु कमी मिळतात कलेला म्हणजे एवढं प्राधान्य अजूनही आहेत मग गाणं कधी भेटणं होतं म्हणजे त्याकडे देखील मी येत कारण गाण्याचा त्यांच्याकडचा शिक्षणाचा जो भाग आहे तो मी सारस्वत बँकेत जेव्हा आपण आता येऊ मी नोकरी करायला लागेपर्यंत तो नियमितपणे सुरू होता. ओके पण एकदा कॉलेजमध्ये आता तुला गाणं कधी सिरियसली परस्यू करावं असं वाटलं एक्झॅक्टली दॅट वॉज इन 11th स्टँडर्ड जेव्हा आपल्याला कॉलेजचं एक बाहेरचं जग दिसायला लागतं. ओके म्हणजे फर्स्ट 11th स्टँडर्ड आय विल से कारण मी शाळेत कॉन्व्हेंट स्कूलचा आहे सेंट थॉमस माझी गोरेगावातली शाळा आणि तिकडे बेसिकली क्रिसमस कॅरल्स ओपनिंग कोरस अॅन्युअल डेला क्लोजिंग कोरस मराठी प्रोग्राम वगैरे कमीच इंग्लिश गाण्यांचे तिकडे राईम्स आणि कॅरल्स आपण क्रिसमस मला फक्त माहिती होतं. आठवतात का कॅरल्स ते आता मी सगळे ऐकून घेणार आहे मला याच्या आठवत असेल रुडॉल्फ द रेड नोज रेनडियर वगैरे ही सगळी गाणी होती. रुडॉल्फ द रेड नोज रेनडियर हॅड अ व्हेरी शायनी नोज ही सगळी गाणी जी होती ती आम्हाला चर्चमध्ये तेव्हा म्हणून एक्झॅक्टली घ्यायच्या त्या टीचरच्या आमच्या. 11वीला कुठे कॉलेज 11वीला मी एम एल ढाणूकरला मला फॉर्च्युनेटली मला 10thला म्हणजे पूर्ण मराठी आणि असं वाटतं पार्ले टिळकचं बॅकग्राऊंड वगैरे सगळं ग्रेट तर फॉर्च्युनेटली फार अभ्यास न करून देखील मला 79% तेव्हा 2004-05 ला छान मिळाले. आणि डहाणूकरला माझं पहिल्या लिस्टला नाव लागलं. क्या बात आहे. सो आय गॉट इन टू अ व्हेरी गुड कॉलेज आणि व्हेरी रेप्युटेड कॉलेज आणि पार्ल्यात ती एक छान तिथे प्लॅटफॉर्म मिळाला का गाण्याचा किंवा स्टेजचा म्हणून मराठी वाङ्मय मंडळ काय असतं नाट्य मंडळ काय असतं म्हणजे तो एक माहोल काय असतो तो कॉन्व्हेंट स्कूलमधून एक मराठमोळ्या वातावरणात आल्यावर मला तो एक अनुभवायला मिळाला आणि मग हळूहळू मग मराठी गाणी कशी असतात त्यामुळे आता गुरुजींकडे गाणं शिकायला लागल्यावर अभिषेकी बुवांची जी गाण्याची शैली आहे किंवा त्यांची जी गाणी आहेत ती मी अगोदर जास्ती नाट्यसंगीत असतील नाट्यसंगीत आणि भावगीत जी त्यांची आहेत म्हणजे माझे जीवन गाणे ही सगळी जी गाणी आहेत ती मी सुरुवातीला बसवायला लागलो. अच्छा म्हणजे हे स्टेजवरती तिथे त्यावेळेला म्हणजे सरांकडे म्हणजे हे राजा काळे त्यांच्या पंडितजींकडे क्लासिकल बरोबर पण ही थोडीशी लाईटची गाणी मी शिकत होतो त्यांच्याकडे त्यामुळे ती देखील मला गोडी होती. आणि मग कॉलेजच्या काही स्पर्धांमध्ये वगैरे भाग घेत ही सगळी गाणी मी 2-3 मोजकी गाणी म्हणायला लागलो. आणि आठवते फर्स्ट गाणं म्हटलं कॉलेजमध्ये ढाणूकर कॉलेजमध्ये मला असं वाटतं की माझे जीवन गाणे हेच गाणं मी होत जाऊ दे 2-4 लाईन्स म्हणजे माझे जीवन गाणे माझे जीवन गाणे व्यथा सो आनंद सुदे प्रकाश किंवा तिमिर सुदे
वाट दिसो अथवा न दिसू दे, गात पुढे मज जाणे, जाणे माझे जीवन गाणे, गाणे. हा तर ह्या मला टास्क आहे हा खरं म्हणजे. मला पूजाला आणि आमच्या इकडे जे ऐकतायत त्यांनी काय बरोबर ना की गाणं ऐकताय असं वाटेल की तुम्ही बंद करा, गाणंच ऐकू दे. पण मला आनंद आहे की मला काहीतरी बोलायला मिळते. गात तर मी एरवी असतो. न्यूजपेपरमध्ये छोटे छोटे गाण्यांच्या स्पर्धांचे कॉलम्स यायचे. भांडूपला एखादी स्पर्धा असेल, त्याची त्याचं प्रवेशिका मूल्य 101 रुपये आहे आणि पहिलं पारितोषिक 1001. हो, तिथून मी माझ्या कमाईचं साधन मी ह्या 11वीत सुरू केलं. क्या बात आहे. वा वा. म्हणजे काय करायचं तर आईकडून 101 रुपये घ्यायचे, 1001 रुपये मला मिळायचे, प्रोग्रामला लावायचे. सॉरी असं म्हणजे मी बोललो. आणि ती इन्व्हेस्टमेंट आणि मग त्याचं रिटर्न पहिल्या क्रमांकात माझा नंबर सुदैवाने लागला. बात आहे. तर मग एंट्री फी आईला परत करायची. क्या बात आहे. वा वा वा. तर सो नाईस. आय स्टार्टेड बिकमिंग इंडिपेंडेंट. मग आता भांडूपला स्पर्धा लेट, स्वतःची पॉकेट मनी झाली असेल ना. पॉकेट मनी आईकडून मी वेगळे घ्यायचोच, पण हे झाले. सो ते एक पॉकेट मनी झाली. आणि मग ट्रेनचा प्रवास लवकर मी सुरू केला. अपरात्री मी लेट यायचो स्पर्धा संपवून. आईला एक काळजी असायची की सेंट्रल साईडवरनं येतोय 16 वर्षांचा मुलगा. पण ते अनुभव असतात आणि ते अनुभव आज देखील माझ्या गाठीशी आहेत. आणि 11वीतच मला सारेगमपची संधी आहे. काय बात आहे. हा, जे तेव्हा मी विचार केला की अरे हा काहीतरी वेगळं रियालिटी शो आपण सोनू निगम यांचे ऐकलेले बघत आलोय. आणि मराठीत पल्लवी जोशी यांचं पहिलं पर्व होतं सारेगम. खूप सुंदर. त्याच्या ऑडिशन्स बद्दल आम्हाला 11वीत असताना कळलं. आणि मला तेव्हाही 3च गाणी यायच्या. आणि त्या ऑडिशन्सला मी जाऊन त्याचपैकी एक गाणं गायलो. मी सिलेक्ट झालो. फॉर्च्युनेटली मी म्हणेन मी राऊंड ऑफ 16 सेमीफायनलला एलिमिनेट झालो. हे चांगलं झालं. अच्छा. कारण माझ्याकडे स्टॉक नव्हता, माझ्याकडे तयारी नव्हती, माझ्याकडे गाणं कशा पद्धतीने लाईट गाणं सादर करायचं असतं ह्याची नॅक नव्हती. त्यामुळे त्या एलिमिनेशनने मला खूप काही शिकवलं. वा. माझं म्हणणं आहे की या मोमेंटला 2 मिनिटं ब्रेक नाही म्हणू शकत, पण हा जो पॉइंट सांगितला हा आपल्या ऑडियन्समध्ये पण बसलेले नवीन उभरते कलाकार आहेत, गाणं शिकणारे आहेत, किंवा त्यांना पण सुद्धा अशी ऑपॉर्च्युनिटी मिळाल्यावर सजेशन म्हणून की मी असं केलं, तुम्हाला कसं वाटतं करा, पण हे बरोबर. सो यू कॅन जस्ट स्पीक टू देम. हा, म्हणजे मला हेच म्हणायचंय की हल्ली रियालिटी शो मेसेज पण मी देऊ इच्छितो की रियालिटी शोज मध्ये जर का आपला मुलगा किंवा आपली मुलगी दिसली तर तिचं करिअर बनेल, हा एक समज प्रत्येक पालकांचा असतो. बिलकुल. तर मला असं म्हणायचंय की रियालिटी शोने तुम्हाला फेस व्हॅल्यू मिळते, अगदी तुम्हाला ओळख मिळते, पण तुमची तयारी जी आहे किंवा ज्याला आपण होमवर्क म्हणतो तो आपल्याला एलिमिनेशनने किंवा सेटबॅक्सने किंवा जी आपली हार असते काही काही स्पर्धांमधून त्यातूनच आपल्याला खरी तयारी करायची एक क्षमता मिळते किंवा एक ऊर्जा मिळते किंवा एक प्रेरणा मिळते मी म्हणेन. तर रियालिटी शोज मध्ये नक्की त्यांना तुमच्या मुलांना सहभागी व्हायला प्रेरित करा, पण दॅट इज नॉट दी माउंट एव्हरेस्ट ऑफ म्युझिक. एक्झॅक्टली. तयारी करून म्हणजे मला कुठला पॉईंट आवडला की माझी तयारी नव्हती हे मला माहिती झालं. असं जर तुमच्याकडे पण असेल तर एक स्टॉक करा, तयारी करा आणि त्यांनी सारेगमच्या सेमीफायनल मध्ये एलिमिनेट झाल्यावर नेक्स्ट इयर स्वरसंग्राम म्हणून ETV वर जो रियालिटी शो आला त्याचा मी विनर झालो. तर आणि त्या रियालिटी शो साठी माझी निवड खळे साहेबांनी केलेली. क्या बात आहे. कारण तेव्हा माझे जीवन गाणे म्हणून एक शेड्यूल ETVने सुरू केलेलं. त्यात प्रत्येक दिग्गजावर एक एपिसोड व्हायचा. म्हणजे मंगेश पाडगावकरांवर एपिसोड, पंडित हृदयनाथ मंगेशकरांवर एक एपिसोड, आदरणीय श्रीनिवास खळे साहेबांवर एक एपिसोड, यशवंत देवांवर एक एपिसोड. आणि प्रत्येक एपिसोड मधून त्या दिग्गजाला सांगितलं गेलेलं की एक सिंगर तुम्हाला निवडायचा आहे आणि 12 एपिसोड मधून 12 सिंगर निवडून मग तो रियालिटी शो झालेला. वा वा, सुंदर.
सो आफ्टर दॅट आय फेल्ट की आपण इतकी मेहनत जबरदस्तीने मार खात केली आहे आणि आता आपण या क्षेत्रात फुल फ्लेज्ड यायला हरकत नाहीये. आणि सो यू स्टार्टेड. आय स्टार्टेड आफ्टर आय पास्ड आउट. 5 वर्ष कॉलेजमध्ये स्पर्धा हे ते करत करत पुन्हा ग्रॅज्युएशनला मला फर्स्ट क्लास चुकून मिळाला. ओके. कारण आय ऑलवेज म्हणजे मी क्लिअर होतो की मला अकॅडमिक्स मध्ये किंवा अभ्यासात मला पुढे जाऊन अधिक शिकायचं नाहीये किंवा मला MBA करायचं नाहीये किंवा मला डॉक्टर व्हायचं नाहीये, मला इंजिनियर व्हायचं नाहीये, मला संगीतातच काहीतरी करायचंय. पण फायनान्शियल कंडिशन फॅमिलीची इतकी स्ट्रॉंग नसल्यामुळे माझ्या आईने सांगितलं की आपण इनिशियली तू नोकरी कर किंवा काहीतरी एक उदरनिर्वाहाचं कारण नुसतं गाण्यावर करिअर करणं बरोबर आणि बिईंग इन अ वन रूम लाईफ कसं करणार आणि सस्टेन. बाबा काय करत होते? बाबा माझे टुरिझम लाईनला होते. पण ही कामाला नाही, आई अजूनही जॉब करते. शी इज इन टू अर फायनल इयर. शी विल बी रिटायरिंग इन मे. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये. ओके. सो ती ऑटोमोबाईल मध्ये असल्यामुळे बोथ वर वर्किंग बट देवर लाईक की एकुलता एक मुलगा आहे, सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. आणि मी जो सेटबॅक आमच्या आयुष्यात अनुभवला तो तुला नको अनुभवायला, त्यामुळे तू नोकरी कर. आणि मग सारस्वत बँकेत माझी नियुक्ती झाली. त्यासाठी मी खास आठवण काढून म्हणजे स्वर्गवासी एकनाथ ठाकूर साहेब. अरे वा. कारण ते माझी खासदार देखील होते आणि म्हणजे कलाप्रेमी माणूस किंवा माणूस किंवा संगीत प्रेमी माणूस जो खरंच त्यांना फक्त एकच कन्सर्न होता की ग्रॅज्युएशनला फर्स्ट क्लास आहे ना. बरोबर आहे. कारण तो क्रायटेरिया बँक शक्यतो बायपास होते. आणि नंतर त्यांनी माझा संगीताचा बायोडेटा बघून त्यांनी सांगितलं की तू इकडेच माझ्या ऑफिसला राहा. क्या बात आहे. आणि जमेल तसं गाणं परस्यू कर. आणि सारस्वत बँकेमुळे मी 12 वर्ष नोकरी करून देखील गाणं माझं टिकवू शकलो. 12 वर्ष. पण गोरेगाव पासून मग कुठे जायला लागायचं? सभादेवीला जायला लागायचं. डेली म्हणजे असायचं जे हेक्टिक लाईफ जे असतं ना, ट्रेन ट्रॅव्हलिंग, सगळं स्ट्रगल 22व्या वर्षी अनुभवायला सुरुवात केली आणि 34व्या वर्षी मी नोकरी सोडली. म्हणजे आता यू आर डुईंग फुल टाइम. मी तेव्हाही फुल टाइम करत होतो आणि तो तर इनफॅक्ट एकदम डेंजरस माझ्यासाठी हेक्टिक काळ असा होता. कारण 8 तास नोकरी, संध्याकाळी कार्यक्रम असायचे. दीनानाथला असेल तर दीनानाथची बॅग मी सकाळी ऑफिसला पॅक करून, इस्त्रीचे कपडे, माझा टॅब, माझा चार्जर, माझ्या गाण्यांची लिस्ट, त्याचा अभ्यास अगोदरच करून संध्याकाळी रवींद्रला असेल, कधी प्रबोधनला असेल, कधी यशवंतला असेल, कधी शिवाजी मंदिरला असेल, तर ती बॅग घेऊन कार्यक्रम करायचा. नेक्स्ट डे परत ऑफिस. त्यात दौरे असतील तर आणखीन अवघड. म्हणजे पहाटे लँड होऊन मला आठवते माझा 2015 साली कुवेतला कार्यक्रम, पहिली इंटरनॅशनल टूर माझी होती कुवेतची. आणि आय वुड थँक गुरु ठाकूर. गुरु ठाकूरांच्या कार्यक्रमांमध्ये मी ऍज अ मेल सिंगर गायला असतो. सो गुरु ठाकूरांमुळे माझी पहिली इंटरनॅशनल ट्रिप झाली. क्या बात आहे. सो कुवेतला युजली सिस्टम अशी असते की फ्रायडे नाईटला कार्यक्रम असतो, तिथे फ्रायडेला सुट्टी असते मिडल ईस्टमध्ये. बरोबर. आणि नेक्स्ट डे जो सॅटर्डे होता तो बँकांसाठी वर्किंग होता, म्हणजे 2nd 4th नव्हता. राईट. आणि मला बँकेला तुम्हाला माहितीये प्रत्येक कर्मचाऱ्याला एक विशिष्ट सुट्ट्या असतात वर्षाला, त्यातच तुम्हाला भागवायचं असतं. आणि तो वर्किंग सॅटर्डे होता. सो एअरपोर्टला उतरल्यावर मला अजूनही आठवतंय, मी गुरुदादाला रिक्वेस्ट केली की माझी ही बॅग आहे, ट्रॅव्हल बॅग, माझे काका आरे चेक केले येतील, तू त्यांना ही बॅग दे, घरी घेऊन गेला रिक्षाला जाताना. एअरपोर्टला उतरून ऑफिसला गेलेलो. बापरे बाप. पुन्हा 8 तास नोकरी करून त्या दिवशी देखील मला शनिवार असल्यामुळे कार्यक्रम होता आणि मग शनिवारी रात्री मी घरी गेलो. खूप स्ट्रगलचा. माझा प्रश्न होता की काही स्ट्रगल्स होते का? हे तर होतेच. म्हणजे कौलारू घर असल्यामुळे पावसात लिकेज असेल, घरी पाणी यायचं, एखादं कौल फुटलं तर, किंवा त्याचबरोबर चाळ म्हटल्यावर पब्लिक टॉयलेट आले. बरोबर. तिथे तसं होतं. तिथे आमच्या चाळीत पब्लिक टॉयलेट्स होत्या. एव्हरीथिंग. आमच्या घरी शौचालय नव्हतं. सो आम्हाला लाईन लावावी लागायची टॉयलेटला जायला डबा घेऊन. त्यात पण अर्जन्सी असेल तर वी कॅनॉट रिक्वेस्ट दी पर्सन इन फ्रंट ऑफ अस की मला जायचंय रे बाबा, जाऊ दे. बरोबर. सो तो कठीण काळ अनुभवल्यामुळे मला ह्या सगळ्या, आय विल नॉट से आय एम व्हेरी सक्सेसफुल बट ऍटलिस्ट आय एम नोन नाही युअर अ सेलिब्रिटी. बेसिक हाऊस होल्ड फॅमिलीज आणि त्यांच्या आशीर्वादांमुळे मी आज 1 रूम किचन पासूनचा जो 3 BHK पर्यंतचा प्रवास हा 10 वर्षात करू शकतो. सो नाईस. मी फक्त आशीर्वादांमध्ये विश्वास ठेवतो
आणि जो काही आहे तो फक्त आशीर्वादांच्या जोरात. सुपर. येस. मग म्हणजे हा स्ट्रगलचा पार्ट जो आता सांगितला, ह्या व्यतिरिक्त आणखी नंतर बाकी काही स्ट्रगल्स जे फायनान्शियली काही होते का? खरं आय एम जस्ट आस्किंग अ फ्रँक क्वेश्चन. मी तुम्हाला सांगतो, जर का किती म्हटलं तरी जेव्हा कलाकार व्हायचं आपण ठरवतो तेव्हा आपण कुठे राहतो, आपण कुठल्या परिस्थितीत वाढतोय, किंवा आपले आजूबाजूचे सराउंडिंग्स काय आहेत, हे फार मॅटर करतं. कारण कलाकार म्हटल्यावर तुमच्या घरी लोकांची ये जा होतो पण ना किती. सो 2011ला बँकेत लागल्यावर मला पगार एक सुरू झाला. विचारू शकतो का? 8,000 रुपये म्हणेन मी. कुठल्या इयरला? 2011 साली. एक 7,500-8,000 रुपये किंवा 7,000-8,000. पण दर महिन्याला मला एवढे पैसे माझ्या अकाउंटला येणार, याने जी एक शाश्वती आपल्या आयुष्यात असते ना, त्याची फार एक वेगळी मजा आणि वेगळा समाधान असतं. आणि त्याचबरोबर मग एखाद्या छोट्या छोट्या कार्यक्रमांमध्ये, म्हणजे मी जे 2011च्या अगोदर मी थोडंसं जातो पुन्हा एकदा, की गाण्याची सुरुवात कशी झाली तर, अरे माझ्या कार्यक्रमात एक गाणं म्हणशील का, 250 रुपये मानधन. तर कुठलं गाणं? शुक्रतारा मंदवारा. ऑलरेडी का कार्यक्रमात सिंगर्स असायचे, इस्टॅब्लिश्ड सिंगर, सिनियर सिंगर मी म्हणेन, आणि मी एक बडिंग आर्टिस्ट. तर मला 250 रुपये मानधन, 101 रुपये मानधन. इथून मला स्टेज मिळायला सुरुवात झाली. 10वी-11वी पासूनच मी म्हणेन. त्यानंतर एकदा पगार मिळायला लागल्यावर मी आईने मला पुश केलं की आता आपण ही चाळ सोडूया आणि फ्लॅटमध्ये राहायला जाऊया. तर कसं, तर फ्लॅट विकत घेण्या इतके ते पैसे नव्हते, तर आपण किमान रेंटवर जाऊ. आणि थोडंसं अपग्रेडेड लाईफस्टाईल असल्यामुळे आणि माझे कार्यक्रम हळूहळू फ्लरिश व्हायला लागलेले. थोडेसे मला कार्यक्रम चांगल्या दर्जाचे हळूहळू मिळायला लागले. रेप्युटेड ऑर्गनायझर्सकडे मी काम करायला सुरुवात झालेली माझी. त्याचबरोबर माझा हा देखील एक अट्टहास होता की ग्रोथ देखील आपली व्हायला हवी, सो दॅट आपल्याला अजून न्यू हाईट्सला आपल्याला गाण्याची आणि फायनान्शियल म्हणजे स्टेटस वाईज आपण म्हणू. स्टेटस वाईज करेक्ट. सो 2014 साली मी 1 BHK मध्ये माझ्या सगळ्या फॅमिलीला घेऊन, जॉईंट फॅमिलीला घेऊन शिफ्ट झालो. तेव्हा आय स्टार्टेड पेइंग अ रेंट ऑफ 25,000. क्या बात आहे. तेव्हा खिशाला झळ बसत होती, पण म्हटलं आपल्याला पुढे जायचं असेल तर आपल्याला ही झळ सोसून आपल्याला पुढे जावं लागेल. आणि सारस्वत बँकेची मी म्हणेन आणि एक मोठी कृपा अशी झाली की 2018 साली मी माझा पहिला 1 BHK विकत घेतला. 2018 साली. म्हणजे कसं असतं, कलाकाराला लोन मिळणं किती कठीण आहे हा मुद्दाम अनेक कलाकारांनी हा विषय मांडलाय. पण मी पुन्हा एकदा नमूद करेन की हा मेसेज जिथपर्यंत हा पोहोचता येईल, म्हणजे सरकार असेल, बँका असतील, जे कोण तज्ज्ञ मंडळी असतील, की कलाकारांना लोनच मिळत नाही बेसिकली, किंवा लोन मिळवायचं असेल तर प्रचंड त्रास सोसावे लागतात. म्हणजे 1 BHK ला मला सारस्वत बँकेकडून लोन मिळायला सोपं का झालं, कारण मी इतका स्टाफ होतो. मग त्याला मी ऍडिशनल माझा प्रोफेशनचा इन्कम वगैरे जोडून ते लोन मला मिळालं. पण आता मी जेव्हा 3 BHK घेतला 2025 साली, अभिनंदन. थँक्यू. आणि दुसरं अभिनंदन पण करणार फक्त तो त्या मुद्द्यासाठी मी इथपर्यंत. एक्झॅक्टली. छोटंसं लोन घ्यायला देखील मला प्रचंड त्रास झाला. की कलाकार म्हणजे तुम्ही काय करता, तर मी त्यांना युट्यूब लिंक्स माझ्या पाठवल्या, माझे स्टेज परफॉर्मन्सेस पाठवले, पण आपका बायोडेटा कहा पर है. अरे मी सांगतो की स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, कारण त्यांच्याकडे तो अप्रूव्ड प्रोजेक्ट फायनान्स असल्यामुळे बरोबर मला तिथून पटकन फायनान्स मिळेल. मला मिळालं लोन, बरोबर, त्याबद्दल वाद नाही. पण त्रास कलाकाराला किती त्रास होतो की आपके पास आपका रिटर्न फाइल है, ठीक है, पर इसमें आपके इनकम के हिसाब से आपका लोन नहीं बैठ रहा है. कारण त्यांना माहित नसते की कलाकारांना प्रत्येक मानधन हे व्हाईट मध्येच येते की ब्लॅक मध्ये येते, त्यांना आपण एक्सप्लेन करतो. सॅलरीड पर्सनना सगळं व्हाईट मध्ये येतं, कलाकारांना बरेचसे कार्यक्रमांचे पैसे कॅश मध्ये मिळतात, विच इज ऍब्सोल्युटली फाईन. पण तुमचा बायोडेटा कुठे? तर बायोडेटामध्ये आपने कौनसे एक्झाम्स दिए म्युझिक के, म्हणजे तुम्ही काय गाताय हे महत्वाचं नाहीये, तुम्ही कसे गाताय हे त्यांना आपण बँक ऑफिशियल्सना दाखवतोय तेही महत्वाचं नाहीये, पण आपने कोई एग्जाम दी है क्या, आपको कुछ अवॉर्ड मिला है क्या. म्हणजे त्यांना बँकांमध्ये कलाकारांसाठी काहीतरी एक विशिष्ट किंवा एक ग्रुप काहीतरी त्यांनी करायला हवा, की कलाकार जेव्हा बँकेकडे लोनसाठी अप्रोच होतो, मग ते 2 व्हीलर असू दे, 4 व्हीलर असू दे किंवा हाऊसिंग असू दे, त्याच्यासाठी स्पेशल क्रायटेरियाज काहीतरी तुम्ही डिझाईन केले पाहिजे. ऍब्सोल्युटली. म्हणजे बेसिकली ऍज यू सेड राईटली, दोन गोष्टी इथे
नमूद करायचे त्या अशा की मी फायनान्स मधला आहे, त्यामुळे थोडंसं सांगू शकेन की बेसिकली काय होतं, कलाकारांचं नॉर्मली कुठलंही लोन मिळायला लास्ट 3 वर्षाच्या ITR पाहिजेत. आता सारखं व्हॉट यू सेड इज राईट की प्रत्येक जण कोणी फुल टाइमर असेल आणि ॲज यू सेड की सगळे काही ऑफर्स म्हणा, प्रोग्राम्स म्हणा, जे काही मला म्हणा डायरेक्टली बँकेला क्रेडिट होणारेच पैसे असतील तर देन यू कॅन. एक्झाम्पल या मोमेंटला आपला पॉडकास्ट त्याच्यावरती नाहीये, पण एक जाता जाता समजायला की पूर्वी आपण म्हणत होतो की हाऊस वाईफ एक्झाम्पल, एक मी इन्शुरन्सची गोष्ट सांगू शकतो की हाऊस वाईफना इन्शुरन्स मिळतच नव्हतं, ते म्हणजे काय इन्कम नाहीये. पण आजच्या तारखेला होम मेकर म्हणून एक स्पेशल त्यांना एक सर्टन अमाऊंट मध्ये इन्शुरन्स मिळू शकतो, म्हणजे त्यांचं इन्कम आहे असं धरतात. कसं, एक मुलगा आहे, ओके, शाळेला सोडायला जायला ती जाते, आई जाते, मग त्याचं पण इन्कम धरायला पाहिजे, किती असलं असतं, घरचं काम करते, बाई असेल तर आजकाल लागतात. सो तसं काहीतरी डिझाईन आपल्याला सुद्धा झालं पाहिजे की इझिली दिस पार्ट इज अ व्हेरी बिग कंपनी, म्हणजे नंबर पण हा मोठा आहे कलाकारांचा, तर त्यांना सुद्धा मिळालं पाहिजे. साठी अजून एक दुःखाची गोष्ट अशी आहे की 2014 मी ऍज आय सेड मी रेंटवर शिफ्ट झालो, 18 साली मी स्वतःचं घर घेतलं, 19 माझं लग्न झालं. लग्नाची पण एक वेगळी स्टोरी आहे, म्हणजे आमच्या लग्नाला विरोध होता. लव्ह मॅरेज विरोध होता, म्हणजे हर पेरेंट्स वर व्हेरी राईट, ते त्यांच्या जागी 100% बरोबर होतं. कारण कलाकार होणारा जावई हा कलाकार आहे, तर कलाकार म्हणजे काय करतो, कला आहे, कार नाहीये, सॉरी कार नाहीये, म्हणजे नॉर्मली असं ऍब्सोल्युटली. सो गॅरंटेड इन्कम नाहीये. सस्टेनेबिलिटीचा पुन्हा एकदा विषय आला, आमच्या मुलीचं पोट कसं भरेल. एक्झॅक्टली. सो आणि कलाकार म्हटल्यावर काही जेन्युइन असतात, काही कलाकारांबद्दल एक असंही मत सामान्य माणसांच्या मनात असतं की कलाकारांना प्रचंड व्यसन असतात, छंद असतात. मी कान पकडतो असंच, पण ऐकतो आपण, बोलतो म्हणून सगळेच कलाकार तसे नाही. काही रंगभूमीची मनापासून श्रद्धेने पूजा करणारी कलाकार मंडळी आहे, आणि त्यामुळे त्यांचं जे आहे ते जगणं मुश्किल होऊन जातं कधी कधी या सगळ्या. पण मी हे सगळं क्रेडिट माझ्या बायकोला देईन की तिने तग धरून ती राहिली की आपण माझ्या आई वडिलांना कन्व्हिन्स करू. आणि मग 2019 आमचं फायनली वी गॉट मॅरिड. सारस्वत बँकेत नोकरी होती बाबा, ते कुठेतरी आपलं, ते पण तिकडे होते का, म्हणजे कशी भेट झाली ती गडकरी रंगायतनला आलेली पहिली भेट. म्हणजे कसं सुरुवात झाली, मी तुम्हाला सांगेन की सहयोग मंदिरला तिने माझं गाणं ठाण्याला ऐकलेलं. ओके. गणपतीत मला वाटतं 2011 साली तिने फक्त ऐकलेलं गाणं, आणि 2015 माझा गडकरीला एक कार्यक्रम होता. हे राहिला कुठे? ती ठाण्याला राहिला. अच्छा, ठाण्याची. ओके. गडकरी रंगायतन ठाणेकर. 2014 एका दिवाळी पहाट कार्यक्रमात तिने मला ऐकलं, आणि तेव्हा ती आर्किटेक्चर करत होती भारतीय विद्यापीठ खारघरला. ओके. आणि तेव्हा कॉलेजमध्ये फेस्टिवल असतात कॉलेजमध्ये. तेव्हा तिचा मला मेसेज आला की आमच्या कॉलेजमध्ये एक फेस्ट आहे, तर तू गेस्ट म्हणून येशील का, किंवा म्युझिक कॉम्पिटिशनला जज म्हणून येशील का कॉलेज स्टुडंट्सना. आणि अनफॉर्च्युनेटली शी फेल इल, म्हणजे तिला तब्येत जरा बिघडलेली, काही ताप आलेला, सर्दी खोकला काहीतरी झालेला, आणि तिला तो फेस्ट मॅनेज नाही करता आला. पण मी तिची विचारपूस केली, आणि मग विचारपूस करत करत ते लाईफ पार्टनरच बनले. लाईफ पार्टनर, लाईफसाठी विचारपूस केली. गडकरीला एक माझा कार्यक्रम होता, तेव्हा ती मला 2 व्हीलरवर मला रिसीव्ह करायला आली, पिकअप करायला आली. ती म्हणाली की अनायसे तू ठाण्यात येतोयस, मी तुला येते आणि गडकरीला ड्रॉप करते. ओके. आणि वी बोथ वर इन टॉकिंग टर्म्स, आम्ही बोलत होतो. आणि त्या रात्री कार्यक्रम झाल्यावर मी तिला विचारलं की तू माझ्याशी लग्न करशील. सो नाईस. एक तोही मुद्दा होता की दे आर फ्रॉम अ व्हेरी वेल टू डू फॅमिली, अँड आय हॅड कम फ्रॉम अ स्ट्रगलिंग बॅकग्राऊंड. राईट. सो म्हटलं स्वतःचं आधी घर घेऊया,
आणि मग लग्नाला विचार. सो नाईस. आणि आता आपल्याकडे 3 BHKचा मस्त छान फ्लॅट आहे जो गोरेगावला आहे. मी बॉर्न अँड ब्रॉट अप इन गोरेगाव, तिथेच 1 BHK, तिथेच 3 BHK, म्हणजे रेंटल होऊन आता. हो, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. BHKचा पायगुण आता मगाशी तुम्ही एक गुड न्यूज तेच आपला उल्लेख केला, तर आय वॉज ब्लेस्ड विथ ट्विन बेबी बॉईज विथ एव्हरीवन्स ब्लेसिंग. सगळ्यांच्या आशीर्वादाने मला जुळे मुलगे झाले. सुंदर. आम्हाला आम्ही फोटो बघितले, एकदम गोड गोड आहेत, एकदम मस्त आहेत. नाव काय सांगा त्यांची नावं? मोठ्याचं म्हणजे मोठा म्हणजे एका मिनिटानेच मोठा आहे, पण तर मोठ्याचं नाव शौर्य आणि छोट्याचं नाव रुद्र. हे कसं पडलं? म्हणजे सगळ्यात आधी मी येतो की जेव्हा 18ला घर घेतलं, 19ला लग्न झालं, 20ला कोविड आला. हो, तिथे जरा येतो मी की इथे स्ट्रगल खराब, सगळं बंद आणि माझी नोकरी सुरू आणि पगार सुरू. त्यावेळेलाच ते घर घेतलं ना, आणि काहीतरी चालू असेल, EMI सुरू होता. किती वाईट परिस्थिती खरंच. त्यामुळे सुदैवाने मला पगार सुरू होता म्हणून माझं सगळं निभावून थोडंसं निभावलं. जे खरेच आपले जे कलाकार मंडळी आहेत खूप वाईट, त्यांना खूप वेदना सहन कराव्या लागल्या किंवा त्यांना खूप त्रासातून जावं लागलं. अगदी. कारण पुन्हा एकदा मी त्या मुद्द्यावर येईन की जेव्हा एखादा मोठा समारंभ असतो, मग तो नेते मंडळींचा असो, पॉलिटिकल असो, तेव्हा त्यांना सगळ्यात पहिली आठवण येते ही कलाकाराची. अगदी अगदी. पण जेव्हा कलाकार अडचणीत येतो तेव्हा त्याला कुठलंच पॅकेज डिक्लेअर केलं जात नाही. युअर राईट. खरंच आहे, ही रिअल ट्रॅजेडी आहे आमची कलाकारांची. आणि म्हणजे मोठे कलाकार असतील किंवा छोटे कलाकार असतील, जे काय वेगवेगळ्या स्तरांवरचे कलाकार आहेत, कुठलाही मोठा बघा, इनॉग्रेशन असेल, कुठलाही मोठी सेरेमनी असेल, कुठेही तुम्हाला मेट्रोची सुरुवात करायची असेल, हा समारंभ असेल, तिथे कलाकार तुम्हाला सगळ्यात आधी मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी लागतात. त्यांना शोपीस पाहिजे. सॉरी, शोपीस सारखं म्हणजे एक डिग्नेटरी म्हणून होतं, पण खरोखर तुमचे प्रॉब्लेमच्या वेळेला पण जेव्हा शुड बी विथ यू. आपल्या देशात सगळ्यात मोठा मी म्हणेन आपला बळीराजा आहे किंवा शेतकरी आहे, ज्याच्यामुळे आपण घरी अन्न जेवतो. खरंच. पण कलाकार ही एक अशी एक वेगळी एक जमात आहे किंवा एक कम्युनिटी, बरोबर, त्याला देखील काहीतरी रिलीफ किंवा काहीतरी पॅकेज मिळायला हवं असं मला वाटतं. पण कोविडमध्ये मी सस्टेन झालो, सगळेच झाले असतील असं नाही, माहिती नाही. तर 20-21 कोविडमध्येच गेला. पुन्हा 22 पासून कलाकारांनी जोमाने काम करायला सुरुवात करून कार्यक्रमाला पुन्हा एक उभारणी मिळाली. आणि जेव्हा 24 साली आम्हाला कळलं की आम्हाला बाळ होणार आहेत, युजली लोकांना, मॅक्झिमम लोकांना कळतं की बाळ होणार आहे, आणि आम्हाला कळलं की बाळ होणार आहेत, तेव्हा बायकोला धक्का बसलेला. कारण बट ऑब्वियस कसं होणार? हो, खरंच. की डॉक्टरने सांगितलं तुम्हाला ट्विन्स आहेत, आणि म्हटलं कसं होणार, काय होणार. सगळे थोडेसे काय म्हणतो सेटबॅक पण आलेला. विचार तरी करतो की एका वेळी दोघं, म्हणजे रेअर नाही म्हणता येणार, ट्विन्स होतात लोकांना, पण तसा सिनारिओ बघायला गेला तर बरोबर. तर मी म्हटलं होईल, सगळ्यांनी पाठिंबा दिला, मी पण पाठिंबा दिला. आणि 17 मार्चला आता त्या मुद्द्याकडे येतो, शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज जयंती होती तिथीप्रमाणे. ओके. सोमवार होता, म्हणजे शंकर भगवान यांचा दिवस, आणि संकष्टी देखील होती. क्या बात आहे. त्यामुळे महाराजांचा जन्म तिथीप्रमाणे म्हणून मी एकाचं नाव शौर्य ठेवलं. मस्त. माझ्या बायकोला शंकराचं प्रचंड आहे, म्हणजे आस्था आहे, प्रेम आहे, त्यामुळे दुसऱ्याचं नाव रुद्र ठेवलं. वा, मस्त मस्त, खूप छान. आणि त्यांच्या आशीर्वादांमुळे जेव्हा आम्हाला बातमी कळली की दोघं आहेत, आणि आपल्याला दोघं असल्यामुळे आता 1 BHK आपल्याला नाही पुरणार, सो आपण आत्ता उडी मारली तर आपल्याला झेपेल. एकदा ते ह्या जगात आले आणि त्यांचे जे काही खर्च आपल्याला उचलायला लागले की मग ती उडी मारणं जरा कठीण जाईल. क्या बात आहे, किती छान विचार केला, मस्त. म्हणजे त्यांच्या प्लॅनिंग म्हणतो ना, यू हॅव डन राईट प्लॅनिंग. खरंच म्हणजे सगळ्यांनी असा विचार करावा. अर्थात कधी कधी सगळं विचार करत असतील, पण कधी कधी ऍक्शन होत नाही. त्या प्लॅनिंग पुढे जायला सगळ्यांचा सपोर्ट होता. तुमचा जो सगळ्यात सुरुवातीचा एक फायनान्शियल प्लॅनिंगचा अँगल होता, त्या फायनान्शियल प्लॅनिंगच्या अँगलकडे मी कधी यावं हे मला तुम्हीच सांगा नंतर. जरूर. सगळ्यात फायनान्शियल प्लॅनिंग पण एक महत्वाचा मुद्दा आमच्या दोघांसाठी ठरला. जरूर आपण त्या मुद्द्या, म्हणजे त्या राऊंड मध्ये येणार, सांगा मला, आपण करूया, जरूर करूया. पण आतापर्यंत ऐकल्यानंतर असं वाटलं की येस, तुम्ही बघा किती गोरेगाव बॉर्न अँड ब्रॉट अप, आणि हळूहळू
बाबांच्या कृपेनं, देवाच्या कृपेनं यू आर कमिंग अप टू दिस. आत्ता काही स्ट्रगल्स, प्रत्येक झोन मध्ये ना वेगवेगळे स्ट्रगल्स असतात, बरोबर. तर मला जस्ट एक जाता जाता रशेस म्हणून असं पाहिजे, लहानपणी तुम्ही खेळत होता त्यावेळेचे आई बाबा आणि तुम्ही स्ट्रगल्स एखाद दुसरा, त्याच्यानंतर कॉलेज मधला एखादा दुसरा स्ट्रगल, त्याच्यानंतर करिअर घेतलं तो स्ट्रगल तुम्ही सांगितलं, पण तरी सुद्धा जस्ट वन लाईन मध्ये स्ट्रगल त्यावेळेला वाटलेलं असे खूप असतील. पण लहानपणी स्ट्रगल कुठला वाटला? म्हणजे तुम्ही सांगितलं की बाहेर, म्हणजे तुम्ही सेल्फ कंटेंट नव्हतं म्हणून तुम्हाला बाहेर नॉर्मली या गोष्टीला जायला लागलं शौचालयासाठी. नंतरच्या गोष्टी तुम्ही 1 BHK रेंटल वरती वगैरे. तर तुम्ही सांगा, व्हॉट वॉज युअर पॉइंट ऑफ व्ह्यू स्ट्रगल? एक स्ट्रगल म्हणजे युजली लहान मुलांना काय आवडतं, तर सगळ्यात आधी म्हणजे खायला आवडतं, फूड. येस. म्हणजे कपडे असतील, पण एक बाहेर रेग्युलरली हॉटेल्समध्ये जाऊन जेवण म्हणतो. एक्झॅक्टली. तर ते सगळं मला फ्रिक्वेंटली परिस्थितीमुळे तितकं, म्हणजे माझी आई सगळे मिळून करायचे शक्य होईल तितकं नोकरी करत असल्यामुळे, पण फ्रिक्वेंट बेसिसवर बाहेर फिरायला जाणं किंवा ते अफोर्ड केलं जाऊ शकत. बरोबर. तर तो एक स्ट्रगल. किंवा मला प्रचंड, मी कोकणातला आहे आणि सिंधुदुर्गातला असल्यामुळे मी मालवणी माणूस आहे, त्यामुळे मी फिश ईटर आहे, मी नॉन व्हेजिटेरियन आहे, प्युअर नॉन व्हेजिटेरियन म्हणतो मी स्वतः. आणि त्यामुळे युजली व्हायचं काय की अरे आज नॉनव्हेज नाही घरी, पण जिभेला चव तर माझ्या आईने तेव्हाच लावून ठेवलेली, त्यामुळे मला रोज मासे खायची चटक लागलेली. तुमच्या घरी यायचंय नक्की, हे कट नाही करणार आहे पण तरी सुद्धा आपण करायचं. तर एक मला गंमत अशी आठवते, त्याला स्ट्रगल पण म्हणू शकतो की एक गमतीचा भाग पण म्हणू शकतो, की आज घरी काय आहे, तर आज घरी डाळ भात आहे. आपल्याला काय इच्छा झाली आहे, तर चिकन खायची इच्छा किंवा फिश खायची इच्छा. तर आमच्याकडे एक चायनीजचा गाडीवाला होता, रेड कलरची एक ती गाडी असायची पत्र्याची गाडी, आणि त्याच्या गाडीच्या इथे एक बल्ब लावलेला असायचा आणि तवाळी असायची, आणि त्याच्या त्या शेल्फवर अशा छोट्या छोट्या प्लास्टिकच्या टोपल्या असायच्या, ज्या काकडी किंवा चिरलेला आणि चिकनचे लाल कलरचे तुकडे. तर आज काय करायचं, आज घरी व्हेज आहे, तर तो गाडीवाला ओळखीचा होता, कारण त्याच्याकडे फ्राईड राईस वगैरे आम्ही मित्र खायला जायचो. तर थोडे चिकन के पीस देणार, ते चिकनचे पीस घ्यायचे, खिशात टाकायचे, घरी जायचं. खरं सांगताय? घरी सांगतोय ही घटना. खिशात टाकायचे. शाळेत हो ना आम्ही, काय थोडी वैचारिक पोच नाही ना, पण असलेच चाळे आम्ही शाळेत करायचो. खिशात टाकायचे आणि मग घरी कळलं तर ओरडा पण पडतील. तर अगोदर चिकनचे पीस खायचे आणि पटकन डाळ भात खायला बसायचं. आज आपण एक ती आठवण म्हणून एक किस्से सांगतो. आता आठवलं तर असं वाटतं अरे काय करत होतं, असं होतं वाटतं. पण त्यावेळेची आता मला कधी मला वाटेल तर मी मासे खाऊ शकतो. एक्झॅक्टली. किंवा आता मी माझ्या मुलांना, त्यांना जेव्हा केव्हा वाटेल मी त्यांना बाहेर घेऊन जाऊ शकतो. एक्झॅक्टली. पण मला जेव्हा जाता आलं नाही तेव्हा मी काय केलं, किंवा ती सिच्युएशन कशी स्पोर्टिंगली घेतली, एक्झॅक्टली, किंवा त्यात पण मी कशी मजा घेतली. तर करिअरच्या टायमाचं एखादी आठवण, वन लाईन आठवण करिअरच्या टायमाचं, की करिअर बनवायचं असेल तर एकतर तुम्हाला कार्यक्रम हवे किंवा तुम्हाला गाणी हवी. एक्झॅक्टली. तर प्रत्येक गायकाचं एक स्वप्न असतं की स्वतःचं एक गाणं, पार्श्वगायक म्हणून आपलं एक तरी गाणं असावं. ते हिट हो न हो तो नंतरचा विचार आहे. इतकी वर्ष गाऊन देखील ते माझं स्वप्न 2025 मध्ये पूर्ण झालं. मी एका फिल्मसाठी पार्श्वगायन केले, त्याच्याकडे मी येतो. तर मी ते स्ट्रगल म्हणण्यापेक्षा ना, तो स्ट्रगल, त्याला स्ट्रगल म्हणून बघता बघता त्याच्याकडे एम किंवा त्याच्याकडे एक मोटिवेशन किंवा त्याच्याकडे त्या गोष्टीतून आपण प्रेरणा घ्यायची आणि त्या दिशेने वाटचाल आपली सुरू ठेवायची. मी काय म्हणतो की मी लाईफ मध्ये कुठलाच एम ठेवला नाही आणि ठेवतही नाही आणि ठेवणार पण नाही. मला फक्त रोजच्या माझ्या ज्या काही गोष्टी आहेत, वन डे ऍट अ टाइम, मी ना दिवसाला, म्हणजे एका दिवसाला मी त्या दिवसाप्रमाणे जगतो. उद्याचा विचार करत नाही, परवाचा विचार करत नाही. की आय बिलीव्ह इन पॉवर ऑफ नाव, की तुम्ही आता काय करताय याच्यावर तुमचं फ्युचर अवलंबून आहे. सो नाईस. उद्या काय करणार, मग परवा काय करणार. आयदर तुम्ही भविष्य काळात जगता किंवा तुम्ही भूतकाळात जगता. वर्तमानात फार कमी लोक जगतात. मी प्रत्येक 24 तासातले प्रत्येक सेकंद वर्तमानात जगतो असं मी म्हणत नाही, पण भविष्य काळातून, भूतकाळातून वर्तमानात आणि भविष्य काळातून वर्तमानात जो पटकन ट्रान्झिशन होऊन वर्तमानात येतो ना, त्याचं लाईफ जास्त इझी आहे. वा वा, क्या बात आहे. वा, मस्त मस्त.
ही वाटचाल करत 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 सडनली मला एका फिल्म मध्ये गाण्याचा ब्रेक मिळाला. क्या बात. तर तो एक स्ट्रगल आहे, पण ऍज आय सेड मी प्रत्येक स्ट्रगल स्पोर्टिंगली घेतला. त्यामुळे मी कुठल्याही स्ट्रगलचा ना माझ्या मनात हिंदी आहे, मराठी आहे, कुठल्या मराठी फिल्म आहे, मराठी फिल्म आहे, कुठल्याही त्याच्याविषयी आपण काही डिटेल्स देऊ मी देतो ना नक्की. चालतं ना, म्हणजे चालेल, काही प्रॉब्लेम. कुठल्याही स्ट्रगलचं बेसिकली मी दुःख नाही ठेवलं मनात, त्यामुळे त्याची मजा आली. सो नाईस, सो नाईस. $35 ते माझ्या आयुष्यात पूर्ण झालं. सो माझ्यासाठी कधी झालं हे महत्वाचं नाही, माझ्यासाठी ते झालं हे महत्वाचं. सो नाईस, सो नाईस. सो विषय असा झाला की गुरु ठाकूरांचा एक कार्यक्रम मी म्हणत होतो की दीनानाथला आमचा होता. ओके. आणि माझा एक खूप चांगला मित्र म्हणजे म्युझिक अरेंजर, म्युझिक प्रोग्रॅमर अमित पाध्ये. ओके. तुम्हाला माहिती असेल, अप्रतिम हार्मोनियम वादक आहे. शंकर एहसान लॉय यांच्या बँडमध्ये त्याचा हार्मोनियम वादक म्हणून एक समावेश असतो. त्या दिवशी त्याला माझा फोन आला की नाही, त्याचा मला फोन आला, सॉरी हे आपण थोडं रिवाइज करू की त्या दिवशी त्याचा मला फोन आला की काय करतोयस. म्हटलं अरे रिहर्सल मध्ये मी. अरे उत्तम सिंग साहेब माहिती आहेत ना. अरे हो, दिल तो पागल मधले आहे ना, त्यांच्या घरी जायचं. अरे मी रिहर्सल घेतली आणि कॉन्सेप्ट शोची रिहर्सल आहे. तर तो म्हणाला नाही जमणार. म्हटलं रिहर्सल कशी, कॉन्सेप्ट शो ना, रिहर्सलला कमिटमेंट दिली आहे आणि तिथे काय सांगू, मला अचानक बोलवणं आलंय. तर तो म्हणाला ठीक आहे चल, बॅड लक. गेली संधी. मी दुःख मानत नाही, गेली, कधीतरी येईल परत, जे असेल ते येणारच. तर आठवड्याभराने परत त्याचा फोन आला. आज काय करतोयस. म्हटलं आज घरी आहे, उत्तम सिंग साहेबांकडेच जायचंय. सो मे बी त्यांनी त्या दिवशी एखादी रिप्लेसमेंट बघितली असेल, मे बी ती रिप्लेसमेंट चांगली असेल पण त्या कॅरेक्टरला मॅच झाली नसेल. फिल्म असल्यामुळे तुमचा आवाज कॅरेक्टरला सूट होणं फार महत्त्वाचं गरज आहे. बरोबर. तर सिंगर्स सगळेच छान आहेत, पण कॅरेक्टरला कोणाचा आवाज सूट होईल हे फार महत्त्वाचं. अगदी अगदी. तर त्याने मला पुन्हा बोलवलं, मी त्या दिवशी गेलो आणि गेल्यावर मला कळलं की गुरुच त्या फिल्मची गाणी लिहितोय. तर मी गुरु ठाकूर आणि वैभव चिंचाळकर यांचे डिरेक्शन आहे आणि खूप छान उत्तम सिंग साहेबांचं म्युझिक आहेच आणि कल्पक जोशी यांचं प्रोडक्शन आहे. अच्छा. फिल्मचं नाव आहे कब्बशी. ओके. आणि मला हे काही माहित नव्हतं. आणि पूर्वीच्या म्युझिक डिरेक्टरची एक पद्धत असते की ते ना त्यांच्याकडे त्यांच्या घरी सिटिंग रूम असते, जशी आपली एक सिटिंग. तर त्या सिटिंग रूम मध्ये सिंग साहेब हार्मोनियम घेऊन बसलेले आणि त्यांना गाणं कसं पडद्यावर दिसणार याचं एक रिक्रिएशन त्यांना अनुभवायचं असतं. ओके. तर गुरुदादा तिथे बसलेला आहे, तो तिथे काहीतरी डमी शब्द लिहिणार आणि मग ते डाडा डिडी करणार आणि मग त्या गायकाने सिटिंग रूम मध्ये ते ग्रास्प करून ते गाणं प्रेझेंट करायचं असतं. त्यांनी डाडा डिडी केलं, ह्याने काहीतरी शब्द डमी लिहिले, मी तुझा तू माझी वगैरे, कारण गीतकाराला पण लगेच सुचणं कठीण असतं. बरोबर. तर मी गायल्यावर त्यांना आवडलं गाणं. ते गाणं मी आता डिस्क्लोज करू शकत नाही कारण म्युझिक लॉन्च झालं काहीच झालं नाही. फक्त फिल्मचा टीजर आलाय आणि मला वाटतं मला जानेवारी 2026 मध्ये ती फिल्म रिलीज होणार आहे. मला डेट आता आठवत नाहीये, पण जानेवारी 2026 मध्ये 2026 मध्ये कब्बशी हा सिनेमा सगळ्या सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार आहे आणि प्रेक्षकांनी आवर्जून तो सिनेमा बघावा. म्हणजे मी खूप मोठा पार्श्वगायक नाहीये, पण माझं गाणं त्या फिल्म स्टारकास्ट त्यामध्ये निर्मिती सावंत जी आहेत. ओके. आणि अजून अनेक मला वाटतं पूजा सावंत जी मला वाटतं पहिली श्रावण क्वीन होती किंवा जिने अनेक फिल्म्स केल्या. पूजा सावंत आहे. आणि त्या फिल्म मध्ये मला गायची संधी मिळाली. तर गंमत त्यासाठी मी धन्यवाद अमित पाध्येला विशेष करून देईन. त्यानंतर सुचलं आणि असं कोणाचं तरी नाव पुढे करावं. मग उत्तमजींकडे मी वर्सोव्याला त्यांच्या घरी गेलो आणि त्यांनी गाण्याच्या सिटिंगला सुरुवात केली. डाडा डिडी सगळं सुरू झालं. गुरुदादा शब्द लिहितोय, त्याने मला व्हॉट्सअपवर शब्द पाठवले आणि मी ते गात गेलो. फक्त मला एक लक्षात होतं की सिनेमा म्हटल्यावर अधिक फील किंवा अधिक आत्मा गाण्यात मी पण स्टेजवरून ओतायचाच असतो, पण सिनेमा म्हटल्यावर कॅरेक्टरला ते अगदी त्या कॅरेक्टरमध्ये समोर असून ते
गाणं सादर केलं तो क्लोजअप तो विज्युअलाइज झाला पाहिजे पडदा एक्झॅक्टली. पडद्यावर स्टेजवरती तुम्ही साधारण लांब असता, इथे कसं स्क्रीनवरती एक समजा तुमचा चेहरा दाखवला तो पूर्ण स्क्रीनवर तुमचा चेहरा, तर ते इमोशन्स सगळे तसे असतात, लाऊड असतात. उत्तमजींना खूप आवडलं. डिरेक्टर वैभव चिंचाळकर साहेब जे आहेत त्यांनी विचारलं की किस्से गवाना है क्या है वगैरह वो डिसाइड करेंगे. तर उत्तम सिंह म्हणाले इसी बंदे से गवाते. क्या बात है, ये बेटा गाएगा. अरे वा वा. आणि फॉर्च्युनेटली ते डुएट गाणं आहे आणि मला ते गाणं गायची संधी मिळाली म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका बेला शेट्टी. ग्रेट. तुमच्या दोघांचं ते डुएट आहे. वा वा वा. माझ्यासाठी ही एक खूप मोठी गोष्ट आहे की तिच्या बरोबर मला एक गाणं गायची संधी मिळाली. उत्तम सिंग साहेबांच्या म्युझिक डिरेक्शन खाली म्हणजे ज्यांनी ग्रेट म्युझिशियन भारतरत्न लता दिदींना रेकॉर्ड केले किंवा उदित नारायण सारख्या मोठमोठ्या प्लेबॅक सिंगर्सना ज्यांनी रेकॉर्ड केले, त्यांनी माझा आवाज रेकॉर्ड केला. जास्त मला काहीच नको आयुष्य. व्हेरी सॅटिस्फाईड. सो नाईस. मी कुठल्याही गोष्टी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधान मानणारा माणूस, आनंद मानणारा. हा, सो नाईस. पण मला विचारायचं की उत्तम सिंग कसे आहेत? अप्रतिम माणूस एकदम. त्यांच्याविषयी आधी मला बघून वाटलं ऐकतायत ना. हा नाही, मला आधी वाटलं खूप स्ट्रिक्ट असतील कारण त्यांचा तो एक फिक्स्ड पेहराव आहे, व्हाईट कुर्ता आणि त्यांची एक शॉल असते, ती शॉल घ्यायची एक त्यांची पद्धत आहे. ओके. पण नंतर सिटिंग बद्दल त्यांनी खूप आनंद व्यक्त केला आणि मग त्यांनी स्वतः सगळ्यांना जेवण वाटलं. वा वा वा. म्हणजे जेवण म्हणजे काय, म्हणजे ते पंजाबी असल्यामुळे चिकन वगैरे एवढा सगळा मेनू होता. म्हणजे आय वॉज हॅपी. गुरुदादा पण हॅपी होता, तो देखील कोकणातला आहे. त्यामुळे आम्ही चिकन वगैरे जबरदस्त जेवलोय. त्यांनी स्वतः आवर्जून प्रत्येकाला आवडलं. वा. इट हॅपन्ड. सो नाईस. मला इथे आता विचारायचं की हे सांगितलं, पण तुम्ही लग्नाच्या वेळी, लग्न व्हायच्या अगोदर हे काय जे काय चालेल, तुम्ही भेटत होते म्हणजे भेटल्यानंतर लग्न किती वेळामध्ये झालं आणि ह्या तुम्हाला टाइम कसे काढायचं प्रोग्राम मधून आणि तुम्ही भेटायचे कसे? 2015 थोडी गंमत जमत. 2015 ती मला रिसीव्ह करायला आलेली गडकरीला मी सांगितल्याप्रमाणे. येस. 2016 आम्ही ठरवलं की घरी सांगूया, कारण आमच्यात अंतर आहे एक 6-6.5 वर्षांचं. ओके. म्हणजे थोडंसं नॉर्मल पेक्षा तेव्हा तर 7-8 वर्षांचा गॅप असायचा, पण हल्लीच्या जनरेशनमध्ये 6.5. So I was nearing 30 and she was comparatively in her 23-24 bracket. Okay. So मग तिने घरी सांगितल्यावर बट ऑब्वियस बॉम्बला झाला. घरी खूप इश्यूज झाले आणि खूप मॅटर झालं आणि देवर लाईक नाही करायचंय वगैरे. तर म्हटलं चला आता आपण काय करूया, आता काही घरी परत विषय काढूया नको, थोडं लपून लपून भेटत जाऊ. तर 2016 ते 2018 पर्यंत वगैरे आम्ही लपून लपून भेटायचो. तर कसं, तर मी ऑफिस करून ठाण्याला जायचो. म्हणजे प्रभादेवी असल्यामुळे मला दादरवरून एल्फिन्स्टन करून मी सेंट्रल ट्रेन पकडून ठाण्याला जायचो. ऑफिस नंतर तिला भेटायचो, काय चहा कॉफी नाश्ता काही स्नॅक्स वगैरे करून पुन्हा गोरेगावला जायचो. पण ठाणा कुठलं ठिकाण माहितीये का? ठाण्यात आठवते असं तरी पण एक सांगायला, म्हणजे आणखीन कोण असतील तर तुम्ही पण कदाचित गेला असाल. आम्ही ती राममार्गी रोडवर राहत असल्यामुळे तिकडे आम्ही रिस्क नाही घ्यायचो भेटायला. आम्ही स्टेशन जवळ जितकी हॉटेल असतील तिकडे कॉमन म्हणजे ठिकाण. कारण स्टेशन असल्यामुळे मलाही बरं पडायचं, निघायला परत जायचंय ऑल द वे. मग सो नाईस म्हणता येईल, कारण ती एक मजा होती. आता आठवलं तर मला किती दमायला व्हायचं, कारण 8 तास ऑफिस. पण त्यावेळेला बिलकुल वाटलं नसेल. म्हणजे तिला वाटायचं नाही, पण तिला भेटून झाल्यावर पुन्हा गोरेगावला जायचंय असं व्हायचं. पण मजा यायची, कारण त्याचबरोबर माझे कार्यक्रम देखील सुरू होते. त्यामुळे ह्या सगळ्या त्रिकोणात मी अडकलेलो. म्हणजे अशा कार्यक्रमाला पण ते पण यायचेत का? ते म्हणजे भेटायला म्हणून असं होईल ना, 2 into 1. एकदा जेव्हा त्यांनी होकार दिला तेव्हा मग त्यांनी यायला सुरुवात केली. मग देवर कम्फर्टेबल की मग याचे कार्यक्रम कसे आहेत जरा बघूया. नोकरी, गाणं आणि माझं होणारं लग्न ह्या त्रिकोणात अडकलेलं, तेव्हाच माझा एक ट्रायंगल सुरू झालेला. क्या बात आहे. वा 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 वा. पण हा आता जो फेम आहे, आता म्हणजे आता अगोदर नचिकेत देसाई आणि आता मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. पीपल नो यू व्हेरी वेल. म्हणजे खूप ठिकाणी जर नचिकेत देसाई नाव म्हटलं तर लोकांना आता माहिती आहे, त्यांच्या तोंडावरती आहे. तर नॉर्मल लाईफ जे अगोदर होतं ते बदललेलं आहे का? म्हणजे वडापाव खाणं किंवा असं नॉर्मल आपण जे काय म्हणतो शॉपिंगला जाणं किंवा डेट्सला जाणं
थोडा वेळ थांबायला लागेल. पण तरी सुद्धा मी म्हणेन की फेम हे प्रपोर्शन मध्ये असतं. म्हणजे कोणाला 100 मार्काचं फेम असेल तर कोणाला 90 असतं, कोणाला 80 असतं, कोणाला 70 असतं, कोणाला 60 असतं. आता समजा एखादा मोठा प्लेबॅक सिंगर, मगाशी समजा मी उदितजींचं उदाहरण घेतलं. उदितजी कुठेही गेले तर त्यांना गर्दी त्यांच्या अवतीभोवती होणार. एक्झॅक्टली. तर मला जे फेम महाराष्ट्रात किंवा मुंबईत ज्या माझ्या ऑडियन्समुळे मिळालं, त्या फेमचा मला तरी अजून त्रास होत नाहीये. ह्याचा अर्थ मी स्वतःला अजून तितका फेमस मानत नाही. पण बाहेर गेल्यावर वडापाव खाणं किंवा बाहेर जेवायला जाणं मला फार आवडतं. मला अशी अनेक मंडळी भेटतात. आता बाहेर गेल्यावर एखाद्याला 100 माणसं भेटत असतील, एखाद्याला 10 माणसं भेटत असतील, एक्झॅक्टली. काही जणांना 5 माणसं भेटत असतील. मला कायम बाहेर गेल्यावर 2-3 माणसं तरी भेटतात. अहो, मी तुमचं गाणं ऐकलंय, मला कुठे आठवत नाही पण ह्या थिएटरला मी तुम्ही गायला होतात मला आठवते, बरोबर, किंवा मी तुम्हाला इथे ह्या फंक्शनला भेटले होते. तर अशी म्हणते, पण त्या लोकांचं प्रेम आहे अगदी. त्यामुळे त्या प्रेमाचा आणि त्या छोट्या फेमचा मी म्हणेन त्रास अजिबात होत नाही. आणि पॉझिटिव्हिटी की एक काही मंडळी पर्यंत का होईना पण आपली कला पोहोचली येते किंवा ती अजून वाढत जाईल किंवा ती लोक अप्रिशिएट करतात किंवा ती कला अजून वृद्धिंगत होत जाईल. म्हणजे आज 2015, 2025, 2035, 45 आपला एक ग्राफ चढता आहे, ह्यात मला जास्त समाधान आहे. बरोबर. ते ग्राफ किती पेसला वर जातोय हे इम्पॉर्टंट नाही. पण अजूनही मॉलमध्ये जाणं, वडापाव खाणं, कॉमन जिथे अगोदर जायचं तिथे पण अजूनही जातो सगळं. सो नाईस. किंवा अजूनही मी क्रिकेट पण खेळतो मित्रांबरोबर. हा, ते खूप चांगलं आहे. हो, खरं आहे ना पूजा. दॅट इज व्हेरी नाईस. म्हणजे मला या मोमेंटला मला एक नाव घ्यायचं आठवते पूजा, की बने ना ग पूजा, आपण म्हणजे बोलवणार आहोत त्यांना. पण जे हास्य जत्रेमधले नाव काय, निखिल बने, बरोबर. तर अजूनही क्रिकेट खेळणं, त्यांच्या ते तिथे भांडुपला राहणं, पण ही इज एन्जॉईंग सगळ्या गोष्टी आपल्या मित्रांबरोबर. नाच पण करायचं असं काही कॉन्शियस नाही, काही नाही. ही डज दॅट. सो दॅट इज हे जे ठेवणं आहे ना, ही जेवढा वेळ टिकेल ना, नथिंग लाईक इट. आय हॅड ऍक्च्युअली दॅट इज, तुम्ही तुमच्यामधले विसरत नाही. ती गोष्ट ना तुम्हाला हेल्दी ठेवते. त्याच गाण्यात नसतो ना, तर मी तरी स्पोर्ट्स मध्ये असतो ग्राउंडेड. अच्छा. कारण मला कुठला स्पोर्ट्स, मला प्रत्येक स्पोर्टची बऱ्यापैकी माहिती आणि नॉलेज आहे. यू कॅन आस्क मी अबाउट क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, फॉर्म्युला 1, टेबल टेनिस, बॅडमिंटन, कुठल्याही प्रकारचा. यामधला आवडता नंबर 1 माझी हॉबी, सगळ्यात आवडता स्पोर्ट म्हणजे फुटबॉल. याचं कारण माझ्याकडे एक छोटीशी आठवण आहे. प्लीज. की 2016 मी गेलेलो एम्स्टरडॅमला कार्यक्रमासाठी. युरोपियन मराठी संमेलन दर 2 वर्षांनी युरोपमध्ये होतं आणि दर 2 वर्षांनी ते वेगवेगळ्या देशात होत असतं. आता हॉलंडला झालं, नेदरलँड्सला झालं, नेक्स्ट टाइम ते युके मध्ये असेल, कधी स्पेनला असेल, कधी पोर्चुगलला असेल, कधी इटलीला असेल. त्या मंडळातर्फे ते आयोजित केलं जातं. तर 2016 साली गुरुदादाच कार्यक्रम, त्याच्यामुळे माझ्या खूप इंटरनॅशनल टूर्स झाल्या. त्यामुळे 2016 आम्ही गेलेलो आणि 3 दिवसांचं ते संमेलन असतं. पहिल्या दिवशी गुरुदादाचंच गाणं होतं, म्हणजे त्याचा कार्यक्रम होता, मुलाखत आणि आमचं गाणं. दुसऱ्या दिवशी मला वाटतं पंडित भीमराव पांचाळे यांच्या गझलांचा कार्यक्रम होता. आणि तिसऱ्या दिवशी नाटक होतं एक. त्या नाटकात मोठी स्टारकास्ट होती. म्हणजे महेशजी मांजरेकर होते, समीर चौगुले होते, भाऊ कदम होते, सुमित राघवन होते, सुनील बर्वे होते. मल्टीस्टार. मला वाटतं खूप कलाकार. म्हणजे व्यक्ती काय कुठलं नाटक होतं, मला वाटतं हेच नाटक असेल. मुलांचं असणार. वाऱ्यावरची वरात वगैरे पूर्वी होतं. व्यक्ती आणि वल्लीच असणार, इफ आय एम नॉट रॉंग. तर व्यक्ती आणि वल्लीच होतं. येस, मला आता प्रकर्षाने आठवतं. तर कार्यक्रम झाल्यावर प्रत्येकाने ठरवलं की युरोपमध्ये आलोय म्हटल्यावर आम्हाला विजा पण, मला 2 वर्षांचा विजा मिळालेला. बरोबर. आणि युरोपमध्ये आलोय म्हटल्यावर रिटर्न तिकीट सगळ्यांनी आपापल्या सोयीने काढल्या आणि आपण फिरायला जाऊ आफ्टर संमेलन. तर प्रत्येकाने ठरवलं की आपण हॉलंड बेसिकली बघून झाल्यावर आपण स्वित्झर्लंडला जाऊया. असं प्रत्येकाने ठरवलं. प्रत्येकाची इच्छा. प्रत्येक जण ठरवून
अख्ख्या ग्रुपने स्वित्झर्लंडचं एक पॅकेज बुक केलं. म्हणजे नाटकातली मंडळी पण सगळी स्वित्झर्लंडला गेली, बरीचशी. काही जण इकडे तिकडे ओळखीत, आणि सगळे सिनियर लोक आहेत. तर 2016 साली म्हणजे आय वॉज 25-26. मी तर खूप लहान होतो. ही सगळी दिग्गज मंडळी होतो, महेश मांजरेकरजी वगैरे, त्यांच्याबरोबर इंटरनॅशनल टूर करायला मिळणं ही माझ्यासाठी 25व्या वर्षी मोठीच गोष्ट आहे. बरोबर. किंवा समीर चौगुले आज इतके मोठे कलाकार आहेत, पण ते 10 वर्षांपूर्वीच किती ग्रेट होते हे आम्ही बघितलंय जवळ. ट्रू. तर सगळे गेले स्वित्झर्लंडला, आणि माझं फुटबॉल प्रेम म्हणजे खूप, म्हणजे वेड्यासारखा फुटबॉल बघायचं. म्हणजे रात्री 2:30 ते 4:30 वगैरे मॅचेस बघून परत सकाळी 9 वाजता ऑफिसला जाऊन रात्री कार्यक्रम करायचे. आणि मी मोठा फॅन होतो तेव्हा मेसीचा. ओके. आणि म्हटलं हॉलंडला जातोय आणि माझी आवडती टीम बार्सेलोना. हो. तर काय करावं, तर सगळे स्वित्झर्लंडला जाते. म्हटलं डोंगर, बर्फ, नद्या, तिकडचे जे लेक्स आहेत निळ्या रंगाचे वगैरे, निसर्ग, स्वित्झर्लंड आहे तसाच राहणार. मेसी रिटायर होणार आहे किंवा मेसीचा जो प्राईम काळ आहे, कधीतरी कलाकाराप्रमाणे कमी होणार, एक प्राईम काळ असतो, तो फेड आउट होत जातो. बरोबर. तो रिटायर व्हायच्या आधी आपण त्याला त्याच्या प्राईम मध्ये खेळताना बघूया. तर मी घरी सांगितलं की मी चाललोय बार्सेलोना. माझी आई टेन्शन मध्ये पुन्हा एकदा, की 25 वर्षांचा मुलगा सिंगल बॅकपॅकवर हॉलंडवरून चाललाय एकटाच स्पेनला, तिथे युथ हॉस्टेलला राहणार, एकटाच स्पेनला वगैरे फिरणार. खरंच. आणि अशा प्रकारे बार्सेलोनाला मी गेलो, स्पेनला उतरलो, आणि नंतर मी पुन्हा हॉलंडला रिजॉईन झालोच रिटर्न फ्लाईट. इंडिया काही, म्हणजे त्यांना इतका राग आहे आपल्याबद्दल की हा हिंदुस्तानी मत कही इंडिया से तो भारत ही कहूंगा. मी त्याला नाही चाहिए आपका शातामुळे. व्हेरी नाईस. भिजत बस पकडली. क्या बात आहे. म्हणजे 25व्या वर्षी क्लेम आहे, म्हणजे दॅट इज ऑल्सो व्हेरी नाईस. खूप छान. मैं भारत से आया हूँ, मैं हिंदुस्तानी. खूप छान. आणि बाहेर गेल्यानंतर आपल्याला आणखीन प्राऊड फिलिंग होत की आपल्या देशाचं नाव. तर मग भिजत म्हटलं नाही चाहिए आपका छाता, नाही खरीदूंगा. मग मी इतकं क्विक प्लॅन केलेलं 2 दिवसातच की स्टेडियम टूर करायची. आणि मी तेव्हा त्या मेसीला बघण्यासाठी मी थोडेसे पैसे साठवत आलेलो. माझी ड्रीम होती 2011 लिस्ट मध्ये तुमचं नाव होतच ते. आणि 2011 साली तो कलकत्त्याला आलेला. पण माझ्या आईने तेव्हा नाहीच पाठवलं मला, कारण तेव्हा मी 20 वर्षांचा होतो आणि कलकत्त्याला एकटा जाणार त्याला बघायला. म्हटलं मी कधीतरी बघणार त्याला. आणि 5 वर्षांनी मला साठवलेले पैसे मी ते त्या तिकिटासाठी फ्रंट रोचं 11,000 रुपयाचं मी तिकीट काढलं आणि लिओनेल मेसीला इतक्या जवळून मी खेळताना बघितलं. वा. माझं एक स्वप्न पूर्ण झालं. क्या बात आहे. मेसी तुम्ही ऐकत असणार तर किती बरं वाटेल. म्हणजे असे फॅन असतात. सो नाईस. त्याचे चाहते. एक्झॅक्टली. मी एक सो नाईस वेड्यासारखा चाहता. असाच आपला पण कोण चाहता काही एक आठवण आहे का तुमची, की तुमचे पण फॅन असतील काही? हो. तर असं कधी अनुभव आलाय का, प्रोग्राम झाला, गाणं झालं आणि एक अशी अनेक काहीतरी अनुभव, म्हणजे असे खूप किस्से, पण एखादा किस्सा जो मजेदार? अनेक किस्से, पण आता रिसेंटली एक किस्सा घडल्यामुळे आठवतं. 1 जून 2025, मला थोड्याशा तारखा लक्षात राहतात. एक पाऊस गाण्याचा कार्यक्रम आम्ही अलिबागला केला होता. ओके. आणि गाण्यांचा कार्यक्रम झाल्यावर एक ज्येष्ठ नागरिक, सिनियर सिटीजन आले आणि त्यांनी चिठ्ठी लिहून दिली मला की तुमचं गाणं ऐकून मी अक्षरशः ऑडियन्स मध्ये बसून नुसता रडत होतो. मला तुमचं गाणं इतकं भावलं, इतकं आवडलं की मी माझ्या जुन्या त्या आठवणींमध्ये रमलो. आणि नुसतं तुमचं गाणं ऐकून माझं मन तृप्त झालं, माझा आत्मा तृप्त. आणि त्यांनी ती चिठ्ठी दिली आहे, ती चिठ्ठी माझ्या घरी आहे. त्यांनी ते मला लिहून दिलं सगळं, त्यांच्या भावना. आणि म्हणजे अवॉर्डच आहे तो कागद आहे, सुरकुत्या असलेला जो पेपर असतो, त्यावर बॉलपेनने आपण पटापट लिहितो. मनातला इथलं ते लिहिलेलं आहे. तर असे अनेक. कुठलं गाणं, कुठली गाणी होती, एखादा ते ऐकू शकणार का? मला वाटतं मनउधाणा वारायचे मी गायलेलो. पॉसिबल. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते.
क्या बात. मन उधाण वाऱ्याचे. वा वा वा. तर सुंदर सुंदर जमती आहे. सुंदर. म्हणजे असे किती किस्से मला अजून ते पडदा आहे पडदा आहे जे गाणं आमच्या इथे म्हटलेलं. मी असं या मोमेंटला हे प्लॅन मध्ये किंवा प्रश्नामध्ये नाहीये, पण मला असं वाटेल की जस्ट त्याची सुरुवात जर यू कॅन जस्ट जर आठवत असेल तर थोडस. शबाब पे मैं जरासी. मी जातोय हा त्या आठवणीमध्ये. शराब फेंकूंगा. क्या बात है नचिकेत. वाह. किसी हसी की तरफ ये गुलाब फेंकूंगा. वा 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 वा. इथून ती कवाली जबरदस्त. मला मी त्या ह्याच्यामध्ये गेलो ट्रान्स मध्ये परत. वा वा वा. थँक्यू. सो नाईस सो नाईस. सर आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी थोडासा ब्लँक झालो की म्हणलं आता गाणं मी आता पुढे ऐकणार आहे गाणं. तर येस येस. तर लग्नानंतर किंवा लग्नाच्या वेळेला म्हणजे एखादा प्रश्न आपण तो की रोमॅन्टिकपणा हा तुम्ही कसा म्हणजे तुम्ही पेश करत होता. एखादी आठवण काय करत होता म्हणजे तुम्ही रोमॅन्टिक आहात का? मी आहे. तू रोमॅन्टिक आहेत का? येस. बायको समोरच आहे. बायको आय नो. जोक्स इंट्रोवर्टच असल्या कारण आपण रिझर्व्ड असतो असा स्वभाव. कुठल्या म्हणजे एक्सप्रेशन आपण एक्सप्रेस. मी असा रोमॅन्स पण नाही. मी एवढ्यासाठी विचारलं की सी गाणे बिकॉज मी असं अपेक्षा करत होतो की कुठल्या गाण्याच्या थ्रू कधीतरी रोमॅन्टिकपणा दाखवणं किंवा एक्सप्रेसिव्ह नाही आहोत आपण किंवा एक्सप्रेसिव्ह आहोत हे फक्त लोकांना असं वाटतं की हा गायक असल्यामुळे हा बायकोला गाण्यातूनच कायम व्यक्त होत असेल, तर तसं नाहीये ना. कारण मी सततच गात असल्यामुळे घरी पण मी तेच केलं तर तिलाही त्याची मजा नाहीये, कारण ती देखील कार्यक्रम ऐकत असते. बरोबर. मी देखील सतत गात असतो. बरोबर. तर आमच्यात एक म्हणजे पुन्हा एकदा सगळ्यांच्या आशीर्वादांमुळेच सांगेन की आमच्यात एक मित्रमैत्रिणीचा एक बॉन्ड जो आहे ना तो खूप चांगला आहे. तो खूप महत्वाचा आहे. म्हणजे आम्ही नवरा बायको ठीक आहे आहोतच, पण एक मित्रमैत्रिणी एकमेकांचे खूप जास्त आहोत. म्हणजे त्यात होतं काय की काही गोष्टी न सांगता कळतात किंवा कोणाला काय हवंय तर हे पटकन कळतं. त्यांचं नाव अवंती. त्यांच्यासाठी त्यांचं आवडतं कुठलं गाणं आहे का? असे खूप असतील पण एक त्यांचं आवडतं असं आहे का? मराठी हिंदी काही तिला अनेक खूप असतील पण कधी बोलून दाखवलं असेल की हे मला खूप आवडतं असं कधी? हा म्हणजे माझं एक आवडतं गाणं आहे आणि जे मी कायम प्रत्येक कार्यक्रमात म्हणतो आणि लोकांकडून देखील ते फरमाईश म्हणून लोकांकडून त्या गाण्याची मागणी येते. कुठली आम्ही पण फरमाईश करतो. ते रोमॅन्टिक म्हणण्यापेक्षा ते एक असं एक गाणं आहे जे मनाशी रिलेटेड आहे. ठीक आहे. त्या गाण्याचं नाव मितू आहे. मला फार आवडतं ते गाणं. प्लीज प्लीज. मेरे मन ये बता दे तू किस ओर चला है तू, क्या पाया नहीं तूने, क्या ढूंढ रहा है तू, जो है कहीं जो है अनसुनी वो बात क्या है बता. मितवा कहीं धड़कनी तुझसे क्या, मितवा क्या बात है. ये खुद से तो ना तू छुपा. सुंदर 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 अशा गोष्टी ज्या अनसेड आहेत. येस येस येस. अर्थपूर्ण गाणं आहे. अर्थपूर्ण गाणं आहे आणि माझ्या लग्नानंतर तिच्या सपोर्टमुळे आणि तिच्या बॅकिंगमुळे मी म्हणेन की माझ्या करिअरने एक थोडासा जास्त ग्रोथ किंवा एक अपलिफ्टमेंट किंवा एक फाउंडेशन तर झालेलंच आहे. आता आणखीन इट इज ग्रोईंग. तिच्या सपोर्टमुळे म्हणजे आई वडिलांचा सपोर्ट असतो पण एक लाईफ पार्टनरचा सपोर्ट फार महत्वाचा असतो. खूप. कारण तिने मला प्रचंड फ्रीडम ह्या गाण्यात परस्यू करण्यासाठी दिलं आणि बॅकिंग दिलं. आणि म्हणतो ना की एक स्पायनल कॉर्ड जो असतो किंवा एक पाठीचा खांदा जो असतो ती शी इज माय बेटर. सो नाईस. आता बाबा झाल्यानंतर काय जबाबदारी किंवा काय वाटतं
ह्या मोमेंटला, की थोडासा फरक अगोदर आणि आतामध्ये, जबाबदारी, मॅच्युअर्ड आणि काहीतरी जबाबदारी असं वाटतं, तर काय, व्हॉट इज युअर फिलिंग? बाबा झाल्यावर एक बट ऑब्वियस तुम्ही देखील एक तो एक आनंद तर आहे, पण आनंद तर आहेच, पण एक जबाबदारी अधिकच वाढते. आणि माझ्या बाबतीत तर ते 2x डबल धमाका असल्यामुळे, डबल फादर असल्यामुळे मला ती दुपटीने मला ती जबाबदारी पेलायची आहे आणि पार पाडायची आहे. बरोबर. पण मी माझा अप्रोच तोच ठेवलाय की सिन्सिअरली काम करायचं. प्रत्येक वेळी स्टेजवर आपण जेव्हा चढू तेव्हा आपल्याला ऐकायला येणारा जो ऑडियन्सचा वर्ग आहे तो तिकीट काढून येतो, पैसे खर्च करून येतो, त्यामुळे त्यांना आपलं 100% देणं. मगाशी बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्ही सांगितलं, यू सेड राईटली, म्हणजे किती रिस्क असतं आणि किती गोष्टी. मी मगाशी पण तेच वाक्य मी पुन्हा रिपीट करेन की माझ्यासाठी या जगात सगळ्यात मोठा कोण आहे तर तो आपला जवान आहे, जो आपल्यासाठी स्वतःचे प्राण पणाला लावून बरोबर आपलं जीवन जगतो. दुसरी व्यक्ती जी आहे ती म्हणजे डॉक्टर्स, अगदी, जी जीव वाचवतात. किंवा आणि नंतर आम्ही कलाकार, म्हणजे ह्या दोन लोकांमध्ये रिस्क फॅक्टर हा सगळ्यात हायएस्ट आहे. बरोबर. कारण सैनिक हा प्राण वाचवतो, बॉर्डरवरती काही होऊ शकतं. डॉक्टर हा प्राण जगवतो, बरोबर, मी असं म्हणेन. बरोबर. आणि कलाकार हा आत्मा जगवतो. खरंच आहे, खरंच. जेव्हा आम्हाला थिएटरमध्ये ऐकायला 500 लोक असतील, 1000 लोक असतील, 200 लोक असतील, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही ना काहीतरी पर्सनल एक ड्रॉबॅक असतो, पर्सनल प्रॉब्लेम असतो, पर्सनल दुःख असतं. ते सगळं दुःख तो त्या 3 तासांसाठी विसरून परफॉर्मिंग कार्यक्रम बघायला येतो. आणि आमची जबाबदारी आहे की त्या 3 तासात त्याला त्याचं दुःख आपल्याला विसरायला लावायचं. तर ते तेव्हाच आम्ही विसरायला लावू शकतो जेव्हा आम्ही आमच्या सगळ्या भावना आमच्या गाण्यांमध्ये विसरलेले, नाही बाकीच्या तुमचे पर्सनल विसरून तिथे 100% देणार. कलाकार, मी म्हणेन की रंगभूमीवर काम करणारे जे कलाकार आहेत, ते नाटक करणारे असतील किंवा वाद्यवृंद, हे सगळ्यात हायएस्ट रिस्क फॅक्टर त्यांचा असतो. कारण स्टेजवर आणि क्रीडा क्षेत्र म्हणेन मी, जे लाईव्ह, बरोबर, मला सॉरी म्हणायला सर सेकंड चान्स नाही. म्हणजे मी सारस्वत बँकेत नोकरी करत असल्यामुळे अनेकदा अशा आपल्या कामात छोट्या मोठ्या चुका होतात. आपण बॉसला जाऊन सांगतो की हे माझं चुकलं, मी तुम्हाला दुरुस्त करून देतो. पण कलाकार जर का स्टेजवर गाताना चुकतच असेल तर तो सॉरी नाही सर म्हणू शकत. बरोबर. तुम्हाला एकतर ते प्रेक्षक उभं नाही करणार, आयोजक उभं नाही करणार, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या स्टेजवर सरस्वतीचा जो वावर असतो, ती सरस्वतीच मुळात तुम्हाला पुन्हा आशीर्वाद देणार. क्या बात. खूप तर ते फार महत्वाचं आहे सर. मस्त. जसं आता व्हॉट यू सेड नचिकेत, की आपण पण ऐकलेले आहेत की खूप कलाकारांच्या लाईफमध्ये असं प्लस मायनस काहीतरी झालेत आणि माझा प्रोग्राम लावलेला आहे. असं कधी झालेलं आहे का की खूप काहीतरी प्रचंड स्ट्रेस आहे आणि मला हा कार्यक्रम पण करायचा आहे? असं कधी एखादा झालं असं खूप असेल कदाचित? स्ट्रेस, वेगवेगळे स्ट्रेस. एक माझा वाईट पुन्हा एकदा म्हणेन सगळ्यांच्या आशीर्वादानेच की फार असं क्वचित झालंय की आवाज खराब आहे. मला माहित नाही काही, पण सर्दी खोकला असेल, ताप असेल, बरं नसेल ना, माझा स्टेजवर गेल्यावर आवाज मोकळा होतो. क्या बात आहे, सरस्वतीची कृपा. मला हे माहित नाही, फक्त एकदाच असं झालेलं की माझा आवाज एकाच शोला, मला आठवतंय विरारला होता तो कार्यक्रम, माझा आवाज चढतच नव्हता. म्हणजे मला असं वाटलेलं की इतर वेळेस मी जसं मारून गेलं तसं त्या दिवशी मारून गेलं, माझा आवाज चढतच नव्हता. काहीतरी इन्फेक्शन असेल आणि काही असेल. आवाज ही अशी गोष्ट आहे ना सर दादा की त्याला सरस्वतीची कृपा लागते. मी जे गायलोय ना ते क्षणात बेसूर होऊ शकतं, कारण सा हे यंत्रणा असं आहे ना सर, आता सा लागेल, उद्या तितक्याच ताकदीने लागेल. दादा म्हणायचं कारण तुम्ही वर्ड एक्सेल वर काम करत असाल, तुम्ही एंटर मारलं, बॅकग्रेस मारलं, स्पेस बार मारला, लेफ्ट राईट डाऊन, ते तुमच्या मर्जीप्रमाणे तो की कॉम्प्युटर चालतो. पण हे तुमच्या मर्जीप्रमाणे प्रत्येक वेळी चालेलच याची शाश्वती नाही. त्यासाठी आशीर्वादच लागतो सरस्वतीचा. बरोबर. तर तो एक मला एकच फक्त स्ट्रेस होता, पण मी तो कार्यक्रम निभावून नेला. आणि एक गमतीचा भाग असा होता की जेव्हा मी हा माझा 3 BHK बुक केला तेव्हा माझा 1 BHK मी विकलेला, विकायला काढलेला. ओके. आणि डिसेंबरमध्ये विकायला काढला आणि मला त्याचं इमिजिएटली बट ऑब्वियस हा माझा डेव्हलपर कशाला थांबेल ना पेमेंटसाठी. बिलकुल. तर तो म्हणत होता आम्हाला पैसे हवेत, तुम्ही फक्त डाऊन पेमेंट केलंय
आणि 3 BHK म्हटलं किंमत पण तशी होती. बरोबर. आणि फ्लॅट्स विकणं पण सोपं नव्हतं. पण एक कार्यक्रम माझा मला आठवतोय, कोकणात केळशीला कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात मला स्टेजवर जायचं होतं आणि माझ्या डेव्हलपरचे मला फोन येत होते. अरे आपका पेमेंट नाही हुआ. आणि मी ना कधीच कोणाचे पैसे देणं ठेवत नाही किंवा व्यवहाराला कायम क्लिअर. त्यावेळेला मी सॉरी फिगर होती. फील करत होतो. अरे आपल्याला कोणाला तरी पैसे द्यायचे आणि आपण देऊ शकत नाही. पण इतके पैसे आणायचे तरी कुठून. पण सुदैवाने देवाच्या आशीर्वादाने तो फ्लॅट व्यवस्थित विकलाही गेला काही दिवसांनी. सो नाईस. आणि त्या स्ट्रगल मधून देखील सरस्वतीने मला व्हेरी बाहेर काढलं. आता सांगितल्याप्रमाणे स्टेजवरती त्या दिवशी आवाज लागला नाही. हो. असं कधी पण झालंय का? जस्ट ऑन अ ह्युमरस हो. नोट म्हणतोय हे प्रश्न सगळे. पण असं कधी झालंय का की मी स्टेजवरती गेलोय आणि लिरिक्स विसरलोय किंवा काहीतरी फजिती म्हणणं चुकीचं होईल, पण एक ह्युमरस आणि असे खूप किस्से इथे आलेले लोकांनी सांगितले. तर असं कधी झालंय आणि अरे बापरे माझ्याकडून असं झालं आणि इट वेंट ऑन व्हेरी वेल नंतर कधी कधी असं कधी झालंय का? आता आपण माणसं आहोत, त्यामुळे ह्युमन्स असल्यामुळे बरेचदा एखादं गाणं येत असून देखील ते 100 वेळा गाऊन देखील 101 वेळा ते गाताना आपण ब्लँक काहीतरी आहेत. बघा विराट कोहली सारखा दिग्गज बॅट्समन देखील 0ला आउट होतो. त्यामुळे आम्ही कोण आहोत? तर साधे कलाकार. तर अख्ख्या देशाचं जगाचं प्रेशर, इतक्या कोटी लोकांचे प्रेशर घेऊन ही सगळी मंडळी मैदानात खेळतात. आमच्या समोर 1000-2000 लोकांचं प्रेशर असतं. प्रेशर इज प्रेशर बिकॉज पीपल आर वॉचिंग यू लाईव्ह. सगळ्यांचे डोळे आपल्यावरती असतो ना, त्याला सगळ्यात हायएस्ट रिस्क फॅक्टर असतं. 3 तासाच्या कार्यक्रमात ना सगळ्यात अधिक मेहनत कोण करत असतं ना, तर ते म्युझिशियन असतं. हो खरंच. म्हणजे माझ्या सगळ्या आजवर मी काम केलेल्या सगळ्या म्युझिशियन्सना मी हे क्रेडिट देईन की त्यांना 24 गाणी वाजवायची असतात आणि आम्ही गायक फक्त मोजून 6 ते 7-8 गाणी. खरंच. पण सगळ्यात रिस्क फॅक्टर कोण उचलणार असतो तर तो गायक. म्हणून त्याला थोडंसं नाव लौकिक असेल. चुकतं कोण? तो फ्रंटवरती असतो ना. कधी कधी म्युझिशियन चुकतात, ह्युमन्स आहेत, सिंगर्स पण चुकतात. मी देखील कधी कधी चुकू शकतो, चुकलोय म्हणेन. पण दिसते चूक अधिक सिंगरची, त्यामुळे सिंगरला सेंटर फेस. तर फार चुका नाही म्हणणार, कारण मला सवय आहे की होमवर्क करून जायची. पण कधी कधी होमवर्क करून देखील एखादं उत्तर आठवत नाही बघा. होतं. पण ते बरेचदा असं खेळीमेळीने निभावून न्यायची काय म्हणतो प्रेझेन्स ऑफ माइंड कलाकाराकडे असणं फार गरजेचं आहे. मी आता मॉलदीव्सला गेलेलो, आता आठवलं किस्सा म्हणून म्हणतो. मी आता गेलेलो मॉलदीव्सला मागच्या वर्षी जून महिन्यात. तर आमचे इकडचेच एक म्युझिशियन आहेत, अनिल करंजावकर म्हणून, रिदमिस्ट आहेत, सिनियर रिदमिस्ट आहेत. त्यांच्या ओळखीतून तो कार्यक्रम मिळाला. आणि मॉलदीव्स इज अन इस्लामिक कंट्री, बेसिकली इस्लामिक देश आहे तो. आणि तिकडचे जे ऑर्गनायझर होते ते त्यांचा स्वतःचा एक मला वाटतं बेट आहे तिकडे. ओके. मॉलदीव्स म्हणजे बेट, छोटी छोटी बेट असतात, आयलंड. आणि तिकडे प्रॉमिनेंटली तिकडच्या लोकांचा व्यवसाय हा मासेमारी आहे, फिशिंग आहे. ओके. तिथे मला वाटतं ट्यूना फिश वगैरे जास्त प्रमाणात तिथे विकला जातो. तर इस्लामिक कंट्री असल्यामुळे त्यांची रिक्वायरमेंट काय होती, तर आम्हाला ईदच्या निमित्ताने कार्यक्रम हवा होता. हो. ओके. ईदच्या निमित्ताने कार्यक्रम हवा होता. तर त्यांना बॉलिवूड म्युझिकची मॉलदीव्समध्ये खूप आवड आहे. सर मला मॉलदीवियन भाषा माहित नाही दादा, पण ते आपल्या गाण्यांवर मॉलदीवियन शब्द लिहून तीच गाणी गातात. तुझे जीवन की डोर से बांध लिया है तेरे ज़ुल्फों से तम सर आंखों पर. तर ह्याच गाण्यावर त्यांचे जे शब्द आहेत ते त्यांचे शब्द. आता मला मॉलदीवियन भाषा माहित नाही. ओके. तर हा एक नवीन फॅक्टर आम्हाला तिथे अनुभवता आला की असं देखील होतं. आणि शाहरुख खान, सलमान खान यांची आवड, अमिताभ बच्चन साहेब यांची आवड त्यांना सगळीकडे. सो बॉलिवूड म्युझिक इज अँड बॉलिवूड स्टार्स आर लाईक ऑल ओव्हर दी वर्ल्ड. ऍब्सोल्युटली. सो तिकडे त्यांना ईद निमित्त कार्यक्रम काय हवा होता, तर फक्त कव्वालीचा. म्हणजे पहिलंच गाणं कुठलं होतं, तर भरदो झोली या मेरी मोहम्मद, बजरंगी भाईजान. दोज आर इस्लामिक पीपल. एक्झॅक्टली. ऑडियन्स पण सगळ्या बोरख्यांमधल्या ज्या काही तिकडच्या महिला होत्या, तिकडचे जे मासेमारी करणं, आणि मध्ये वाळू होती, म्हणजे बेटावर कार्यक्रम होता समुद्र किनारी. आणि मध्ये नाचायला ते जागा सोडतात, वाळूवर नाचायचं ज्यांना आले ते. आणि तिकडे जो निवेदक कोणीतरी येणार होता तो आला नाही. अय्या. आणि नंतर मला ते आयोजक म्हणाले की तुम्हालाच काहीतरी बोलावं लागेल 3 तास. म्हटलं गंमत अशी आहे की हिंदी बोललं
तरी त्यांना कळणार नाही. इंग्लिश तिकडे फार लोकांना सगळ्यांनाच माहिती असंही नाही. तर कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदर मी काय केलं, मी आमची जिथे सोय केली समुद्र किनारीच ती सोय झालेली आमची. तिकडे मासेमारी करणारा एक कोळी बांधव तर आपले झाले, त्यांचे जे कोळी असतील फिशरमॅन असतील, त्याला मी रिक्वेस्ट केली की सर दादा 2 मिनिटं माझ्यावर तुम्ही बसा. मी त्याला थोडंसं तोडकं मोडकं इंग्लिश माहिती होतं. ओके. की विल यू प्लीज सिट विथ मी फॉर सम टाइम, आय नीड युअर हेल्प. तर व्हॉट हेल्प असं त्यांनी तोडकं मोडकं इंग्लिशमध्ये विचार. तर म्हटलं मी त्याला काही शब्द सांगितले की वेलकम, नाईस, हॅव अ सीट, हाऊ आर यू डुईंग, किंवा आर यू लाइकिंग दी शो. तर मला त्यांनी प्रत्येक ह्या शब्दाचा अर्थ जो सांगितला तो मी लिहून काढला. तर मरहबा, वेलकम म्हणजे काय, हुरी हा मी हून, हा मॉलदिवियन भाषेतला शब्द. तर ते सगळे शब्द मी ना इंट्रो जे अँकरिंग असतं कार्यक्रम ओपन करायच्या अगोदर ते मॉलदिवियन भाषेत केलं. आठवते का? म्हणजे मरहबा, हुरी हा मी हून, असं असे काही होते. आता 1 वर्ष मी बोलत नाही त्यावेळेला आपण तयार झालो, त्यामुळे त्यांनाही असं वाटलं हा आपलाच कोणीतरी की काय, कारण इंडियन्स असल्यामुळे आपण तसेच दिसतो. एक्झॅक्टली. पण ते एक चॅलेंज होतं, ते एक स्ट्रगल होतं की आता करायचं. आणि परदेशात असल्यामुळे, आणि तेव्हाच आपल्या देशाचं आणि मॉलदीवचं जरा वाजलेलं. तेव्हाच आहे. तिकडचे काहीतरी मिनिस्टर्स कॅबिनेट काहीतरी सॅक झालेले, मोदी सरकारच्या विरुद्ध त्यांनी काहीतरी वक्तव्य केलेलं. त्यात तिकडे गेल्यावर आम्हाला असं कळलं की इस्रायलीज आर नॉट वेलकम. आपला देश तसा इस्रायलला फॉर आहे. तिकडे इस्रायलच्या देशावरच बाहेर लाल कलरची फुल्ली मारलेली, सगळं असं वेगवेगळं पॉलिटिक्स. तिकडे अनसेफ पण झालेलं, कारण आपण सगळे एज्युकेशन आयलँड आहेत तिथे कॉम्पिटिटिव्ह सिमिलर काइंड ऑफ आपण टुरिझम अट्रॅक्ट करायला सी हाऊसेस आणि सी हट्स आपण बांधत होतो. पण दोज ऑर्गनायझर्स वर व्हेरी नाईस, व्हेरी कल्चर्ड आणि व्हेरी जेन्युइन. आणि लोकांनी पण तो आमचा कार्यक्रम उचलून धरला. भारतीय कलाकारांना डोक्यावर त्यांनी उचलून धरला. पण त्यावेळेला मग सगळी कव्वालीचीच गाणी होती, सगळी कव्वालीचीच. म्हणजे पडदा मागाशी त्याप्रमाणे, किंवा भरदो झोली असेल, किंवा यारी हे इमान असेल. नंतर मग झालं असं की मग ते म्हणाले की आम्हाला मग जरा नाचायचं पण आहे, तुम्ही इतर पण गाणी गा. मग तेव्हा तिकडे ऑडियन्समध्ये एक बुरख्यातली एक मुलगी होती, तेव्हा ती बॅकस्टेजला आली. ओके. आणि तिने सांगितले की आय वॉन्ट टू सिंग अ डुएट. तर मला कसं आहे, प्रत्येक देशात एंटरटेनमेंट अलाउड आहे का माहित नाही ना, आपल्याला माहित नसतं. आणि मी असं ऐकून होतो की इस्लाममध्ये ऍट सम पॉइंट कुठेतरी एक लाईन असेल प्रॉहिबिटेड. पुन्हा घेऊ का? चालेल. 1 2 3. कुठलं जेव्हा तुम्ही खुश असता तेव्हा कोणतं गाणं गुणगुणता? डोळ्यात पापड्यांचा का सांग भार व्हावा, मिटताच पापण्यांका चंद्रही दिसावा, हे प्रश्न जीव घेणे. तुमचे हे प्रश्न जीव घेणे, हरती जिथे शहाणी मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे लाजून हासणे, हसून हे पाहणे मी ओळखून इन अ सॉन्ग. कुठलंही हिंदी पण चालेल. मुस्कुराने की वजह तुम हो, गुनगुनाने की वजह तुम हो, जिया जाए ना जाए ना जाए ना और पिया रे, जिया जाए आशिया. हे गाणं खूप 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 छान. तुमच्या वडिलांना किंवा आईला आवडणारं गाणं कुठलं सांगू शकाल का? वडिलांना मला पल पल दिल के पास खूप आवडतं. 2 लाईन. पल पल दिल के पास
कहते नहीं है लोग कोई, हे प्यार से बढ़कर नहीं है रोग कोई, चलता नहीं है दिल दे के यारो इस दिल पे जोर कोई, चलता नहीं है दिल दे के यारो इस दिल पे जोर कोई, इस रोग का नहीं है इलाज दुनिया में और कोई, तुझा लेकर आमची अलंकापुरी आज भारावली, वसाबारीचा घेतला पावलांनी, आम्हा वाळवंटी तुझी सावली, गळा भेट घेण्या भीमेची निघाली, तुझ्या नाम घोषात इंद्रायणी. माझ्या डिसेंबर मध्ये होणाऱ्या कार्यक्रमाबद्दल तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, पण आता दिवाळीच्या अगोदर इफ आय एम नॉट रॉंग हा पॉडकास्ट रिलीज होणार आहे, त्यामुळे अनेक कार्यक्रम दिवाळीत लागलेत, पण एक विशेष थिएटर कार्यक्रम जो आहे, जो सगळ्या रसिक प्रेक्षकांसाठी खुला आहे, तो आहे दिनांक 22 ऑक्टोबर रोजी यशवंत नाट्य मंदिर माटुंगा येथे. शांता शेळके यांना आपण सांगीतिक श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. तर बुक माय शोवर ह्या कार्यक्रमाची तिकीट्स अवेलेबल आहेत. दिवाळी पहाटचा कार्यक्रम आहे आणि 22 तारखेला ऑक्टोबरमध्ये 2025 रोजी बुक माय शोवर नक्की जाऊ ह्या कार्यक्रमाच्या तिकीट्सकडे तुम्ही बुकिंग करा. सो नाईस, सो नाईस. किती मस्त सगळे सांगितलेत. आणि माझी तुम्हाला रिक्वेस्ट असेल, तुमचे जे डिटेल्स आहेत प्रोग्रामचे आतापासून डिसेंबर पर्यंत जरूर फॉरवर्ड करा. मी आमच्या युट्यूब डिस्क्रिप्शन मध्ये जरूर ते सामील करेन. आणि कुठे बुक करायचे त्याची लिंक बिंक काही असेल द्या. तर जेवढे मित्रांनो तुम्ही आता ऐकलत, आपण हा पॉडकास्ट एवढा सुंदर चाललाय की मला थांबायची इच्छाच नाहीये, पण वेळेअभावी तुम्हाला माहिती आहे की कुठेतरी थांबायला पाहिजेच आपल्याला. आणि तर तुम्हाला पण हा निश्चित पॉडकास्ट आवडला असेल. शेवटपर्यंत पहा, गाणी ऐका आणि मजेदार किस्से ऐका. नचिकेत देसाई त्यांच्याकडूनच सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. सो इथे ब्रेक करा. एक सिस्टीम आहे, टेक्निकल गोष्टी बऱ्याचशा असतात इथे, ट्रू फ्रेम्स कशी सेट करायची वगैरे. पण इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स. मला खूप मजा आली. पण किस्से मला शौर्य आणि रुद्राची मजा खूप पडली. आणि ते गाणी ऐकायला ना, थँक्यू. गाणी एवढी, मी खरं सांगतो, मी असा बनवला की गाणी मॅक्झिमम मला ऐकायला मिळते. म्हणजे आणि फ्रँकली ह्याचा माझा आणखीन स्वार्थ म्हणजे असं की लोकांना, तुम्ही तर म्हणजे यू आर सेईंग ऑल्सो, गाणी म्हटली जातात वेगवेगळ्या जॉनरची. पीपल शुड नो की यू आर ऑलराऊंडर. करेक्ट. कुठली पाहिजे ती गाणी. जसं कव्वालीचं सांगितलं, ऑल दिस. माझा तो एक सुरुवातीचा प्रयत्न होता की मी स्वतःला एखाद्या स्टॅम्पवरती नाही किंवा एखाद्या फॉर्मॅट साच्यात मी बांधून नाही ठेवलं स्वतःला. खरंच मी सगळे फॉर्मॅट्स एक्सप्लोर करत गेलो आणि मग मला ते आवडत देखील गेले. खूप छान. आणि आईंचा जो वाटा सांगितला तो सुंदर वाटा, म्हणजे मोठा वाटा शिवणीचा वाटा. आणि मगाशी पण बिटवीन आपल्या मध्ये माहिती व्हिडिओ कॉल केलेला त्यांनी, बायकोला गेलेला. मला कसं समजलं नाही, पण म्हटलं खूप बरं वाटलं मला. सो नाईस. हो ना. मी म्हटलं या आता दोघं नाही, चौघं थोडे मोठे, पण नक्की याशिवाय नक्की. पण अशा करूया. आणि मजा आपण आम्ही प्रोग्रामला तर येणार आहोत नक्की 24 तारखेच्या. आणि डिटेल्स आता तर काय बोलत राहा, आपण कॉन्टॅक्ट मध्ये राहू नक्की. पण आणि खरंच ते भरत वल्लवी ना, बल्लवी काय बलवली तुमच्या फ्रेंड आहेत माहिती नव्हतं मला. हो, माझा खूप चांगला मित्र. खूप छान मस्त. येस. सो मित्रांनो, चला आपण आता जेवणाचं काय